जय राधा माधव कुंज बिहारी गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। यशोदानंदन व्रज जन रंजन यशोदानंदन व्रज जन रंजन यमुना तीरावनचारी यमुना तीरावनचारी। जय राधा माधव कुंज बिहारी गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। जय राधा माधव कुंज बिहारी गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। यशोदानंदन व्रज जन रंजन यशोदानंदन व्रज जन रंजन यशोदानंदन व्रज जन रंजन यशोदानंदन व्रज जन रंजन यमुना तीरावनचारी यमुना तीरावनचारी। जय राधा माधव कुंज बिहारी गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। जय राधा माधव कुंज बिहारी गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। जय राधा माधव कुंज बिहारी गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। जय हरिनाम संकीर्तन की जय। ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातां सहगणा रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगणा ललिता श्रीविशाखान्वितांश्च। हे कृष्णा करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते
गोपेश गोपिकाकांत राधाकांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामीनिति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। आज या पावसाळी दिवसांमध्ये आपण वेळात वेळ काढून मंदिरात आलात त्यासाठी सर्वांचे खूप खूप आभार। कोणी वक्ता जेव्हा काही कठीण तत्व मांडण्याचा प्रयत्न करतो तेव्हा कधी कधी उदाहरणं देतो, नाही तर हे कुठून आपण शिकू शकतो? श्रीकृष्णांकडून शिकू शकतो। श्रीकृष्ण अनेक वेळा भगवद्गीतेमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जेव्हा त्यांना काही कठीण तत्व मांडायचं असेल तेव्हा ते उदाहरणं देतात। एक संपूर्ण अध्याय श्रीकृष्णांनी भगवद्गीतेचा एका उदाहरणाला धरून दिलाय। कोणी सांगणार कुठला अध्याय? 15वा कोण म्हणाला? येस, सो 15वा अध्याय। ऍक्च्युली सर्व शाळांमध्ये साधारणपणे 15वा अध्याय पाठ करून घेतात। 20 श्लोक आहेत त्याच्यामध्ये, तो सगळ्यात लहान आहे पण पाठ करण्यासाठी सगळ्यात सोपा आहे। आणि या 15व्या अध्यायाचं शीर्षक आहे पुरुषोत्तम योग। तर श्रीकृष्ण हे सर्व पुरुषांमधले उत्तम व्यक्ती आहेत। जसं आपण ऐकतो चतुश्लोकी गीता आहे। कोणी सांगणार चतुश्लोकी गीता कुठले श्लोक आहे? 10व्या अध्यायामधले 8, 9, 10 आणि 11। तशी एक 30 श्लोकी गीता पण आहे। चतुश्लोकी गीतामध्ये पण संबंध अभिधेय प्रयोजन दिलंय। तसं या 15व्या अध्यायामध्ये श्लोक क्रमांक 16, 17 आणि 18 हे 30 श्लोकी गीता आहे। त्याच्यामध्ये पण संबंध अभिधेय आणि प्रयोजन दिलंय। तर या 3 मधून एका श्लोकामध्ये श्रीकृष्ण म्हणतात अथ लोकेच वेदेच प्रथितः पुरुषोत्तम। काय म्हणतात ते? बिभर्ती अव्ययम, कारण मी सगळ्यांची काळजी घेतोय। बिभर्ती म्हणजे सगळ्यांचं पालन पोषण करतोय आणि मी अव्यय आहे, माझ्या पालन पोषणामध्ये कधी कमी नाही होत। तर म्हणतात कारण मी सगळ्यांची काळजी घेतो, तर म्हणतात अथ लोकेच वेदेच, या जगातही मला आणि वेदांमध्येही मला प्रथितः पुरुषोत्तम, मला पुरुषोत्तम म्हणून म्हणतात आणि म्हणून त्या अध्यायाचं नाव पुरुषोत्तम योग आहे। तर श्रीकृष्णांनी भगवद्गीतेमध्ये पहिले जे 6 अध्याय आहेत ते जीवात्म्याला उद्देशून बोलले। साधारणपणे पहिले जे 6 अध्याय आहेत त्याच्यामध्ये कर्मयोग म्हणजे जीवात्म्याचे काय कर्तव्य आहेत, ज्ञानयोग म्हणजे त्यागाद्वारे आपण परमेश्वरला कसं प्राप्त करू शकतो, 6वा अध्याय ध्यान योग आहे, ध्यान योगामध्ये पण अष्टांग योग कसा करू शकतो। मधले जे 6 अध्याय आहेत ते परमेश्वराला उद्देशून आहेत। 9वा अध्याय ज्यामध्ये श्रीकृष्ण भक्ती योग पहिल्या म्हणतात, राजविद्या राजगुह्यम पवित्रमिदम उत्तम, तो 9वा अध्याय। आणि 12वा अध्याय भक्ती योग। 10वा अध्याय या जगामध्ये वेगवेगळ्या गोष्टींमध्ये आपण श्रीकृष्णांना केशू केशूच्या भावेशू चिंत्योसी भगवन्मया, अर्जुन म्हणतो की कोण कोणत्या रूपात या जगामध्ये मी तुम्हाला स्मरू शकतो, तर त्याच्यावरून 10वा अध्याय सुरू होतो। 11वा अध्याय विराट रूप दाखवतात। तर पहिले जे 6 अध्याय आहेत ते जीवात्म्याबद्दल ज्ञान देतात आणि मधले जे 6 आहेत
ते परमेश्वराबद्दल ज्ञान देतात. तर परमेश्वराबद्दल ज्ञान देऊन झालं, 12 अध्याय संपले. आता मग त्याच्यानंतर 14, 15, 16, 17, 18 हे जे आहेत हे जीवात्म्याबद्दल सांगितलं, परमेश्वराबद्दल सांगितलं. तर त्यांचं नातं घट्ट करण्यासाठी काय काय सांगायला लागेल ते सगळं मग 13, 14, 15 पासून होतं. तर 13 मध्ये काय आहे, पुरुष कोण आहे, प्रकृती कोण आहे, क्षेत्र काय आहे, क्षेत्रज्ञ काय आहे, आणि ज्ञान काय आणि ज्ञेय काय. 6 प्रश्न अर्जुन विचारतात. 14वा अध्याय कुठला आहे, 3 गुण, तमोगुण, रजोगुण, सतोगुण, त्याच्यावर भरपूर श्रीकृष्णांनी विश्लेषण केलंय. आणि अशा या शृंखलेमध्ये 15वा अध्याय कुठे फिट होतो, 15वा अध्याय कुठे फिट होतो माहिती आहे की मला एक लक्षात आलं की मी या जगामध्ये फसलेलो आहे आणि कर्म, ज्ञान, ध्यान किंवा भक्ती या मार्गाने मला परमेश्वराला गाठायचं आहे. पण ते गाठता गाठता कधी कधी एक लक्षात येतं की सोपं नाहीये. एक लक्षात येतं की भरपूर अडथळे आहेत. तर त्या अडथळ्यांना जर आपण नाही जाणलं आणि त्या अडथळ्यांना जर आपण नाही समजलो नीट, आणि जर त्या अडथळ्यांवर आपण नीट उपाय नाही केला, सगळं काही माहीत असून आपण परमेश्वराला गाठू नाही शकणार. सगळ्यात वाईट गोष्ट आहे ती, जेव्हा आपल्याला काही माहितीच नाहीये आणि आपण त्या व्यक्तीला गाठू नाही शकत. तर कोणी म्हणेल अरे अज्ञानात आहे हा, आणि ज्ञान असूनही सगळं माहिती आहे पण नाही. तर तो जो एक दोष आहे, याला सर्व माहिती आहे पण हा परमेश्वराला गाठू शकत नाहीये. त्याला मदत करण्यासाठी श्रीकृष्ण 15वा अध्याय बोलतात. 15व्या अध्यायामध्ये साधारणपणे श्रीकृष्ण सरासरी जर आपण बघितलं तर परलोकावर त्यांचा जास्ती कल असतो, परलोकावर त्यांचं जास्ती लक्ष असतं. या लोकांबद्दल पण बोलतात. 6व्या अध्यायामध्ये म्हणतात युक्त आहार, युक्त विहार सगळं बोलतात. पण ओव्हरऑल जर श्रीकृष्णांचा जर दिशा बघितली तर ती कशी आहे, या तात्पुरत्या जगाला सोडून तुम्ही शाश्वत जगाकडे दिशा घ्या म्हणून. पण 15वा अध्यायाची सुरुवात श्रीकृष्ण या जगाच्या वर्णनापासून करतात. तर का करत असतील याच्यावर कोण मला थोडा विचार करून सांगणार. विषय बदललाय, जीवात्मा पण विषय नाहीये, परमेश्वर पण विषय नाहीये. जसं मी म्हटलं, जर या जीवात्म्याला परमेश्वरला खरोखर गाठायचं असेल तर काही अडथळ्यांना पार करावं लागेल. तर त्या अडथळ्यांना पार करण्यासाठी 15वा अध्याय. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणतात, जर आपल्याला काही अशाश्वत गोष्टींप्रती आकर्षण असेल तर ते आपल्याला ओलांडायला लागेल. तर म्हणून 13, 14, 15, 16, 17 हे जे 5 अध्याय आहेत हे एक एक दोष काढण्यासाठी आहेत. तर 15वा अध्याय काय आहे, अनित्य, अशाश्वत गोष्टीप्रती आणि या जगाप्रती जर आपली आसक्ती असेल, आकर्षण असेल, तर श्रीकृष्ण म्हणतायत या अशाश्वत गोष्टींप्रती आकर्षण सोडल्याशिवाय तुम्ही शाश्वत गोष्टीला कसं गाठणार. म्हणून एक मोठी उपमा रचतात श्रीकृष्ण. काय उपमा रचतात, तर पहिल्या श्लोकामध्ये म्हणतात, ऊर्ध्व मूलम अधः शाखम अश्वत्थम प्राहुर अव्ययम छंदांसी यस्य पर्णानी यस्तम वेदस वेदवित. तर म्हणतात एक झाड आहे ज्याचे मूळ वर वाढतात, ज्याच्या शाखा, फांद्या खाली वाढतात, आणि म्हणतात त्या हिरव्यागार वृक्षाची पानं आहेत वेदमंत्र. आपण याच्यावर थोडी चर्चा करूया. आणि नंतर म्हणतात यस्तम वेदस वेदवित, जो या वृक्षाला जाणतो तो खरा वेदाचा जाणकार आहे. जर कोणी म्हणाला मला वेद माहिती आहेत, मला वेदांचा सार माहिती आहे, तर त्याला विचारायला लागेल की तुला असा वृक्ष माहिती आहे का ज्याचे मूळ वर आहेत आणि ज्याच्या फांद्या खाली आहेत. जर तो म्हणाला नाही माहिती तर त्याला वेद नाही माहिती. श्रीकृष्णाचे शब्द आहेत, यस्तम वेदस वेदवित. तर याचा अर्थ आहे, श्रीकृष्ण म्हणतात वेद फक्त परमेश्वराला स्पर्श करण्यासाठी नाही आहेत. वेद आपले योग्य ज्ञान म्हणजे काय, 2 गोष्टी आहेत, अनुकूल्यसे संकल्प, प्रतिकूल्यसे वर्जन. जर माझ्या हातामध्ये काही चुकीच्या गोष्टींप्रती आसक्ती आहे आणि मी त्या गोष्टींना धरून ठेवलंय, जेव्हापर्यंत ती गोष्ट माझ्या हातातून सुटणार नाही तेव्हापर्यंत माझे हात काहीतरी चांगली गोष्ट प्राप्त करण्यासाठी मोकळे नसतात. तर श्रीकृष्ण हे छोटंसं वाक्य जरी आपण आजच्या प्रवचनातून लक्षात ठेवलं तरी आपलं यश झालं. काय, जेव्हापर्यंत आपल्या हातांमध्ये काही चुकीच्या गोष्टी आहेत आणि त्या सोडून आपले हात जेव्हापर्यंत मोकळे होत नाही
तेव्हापर्यंत कुठल्याही चांगल्या गोष्टीला स्वीकार करण्यासाठी आपले हात अवेलेबल नाही आहेत. तर श्रीकृष्ण म्हणतायत मी मधले 6 अध्याय 7, 8, 9, 10, 11, 12 सांगितले, पण त्याच्यामध्ये जे ज्ञान सांगितलं ते तुला स्वीकारायचंय का? मय्य इवा मन आधत्स्व मयी बुद्धी निवेशय, हे तुला करायचंय का? नित्य माझं स्मरण करायचंय का तुला? जर करायचं असेल तर तुला तुझ्या मनाला मोकळं करायला लागेल. ज्याच्या मनामध्ये बाकीच्याच गोष्टी रुजू झाल्यात, त्याचं मन जर मोकळं नसेल तर त्या मनामध्ये मय्य इव मन आधत्स्व कसं होणार? म्हणून 15वा अध्याय श्रीकृष्ण म्हणतायत आपल्याला या भौतिक जगाला पण नीट समजून घ्यायला लागेल, आणि जो व्यक्ती या भौतिक जगाला नीट समजेल तो या भौतिक जगाचं अशाश्वत स्वरूप जाणेल. आणि त्याला जेव्हा लक्षात येईल अरे इथे मी कितीही बीजारोपण केलं पण जे फळ लागतं धूर येतो. सो आपण म्हणू शकतो आपल्या अपेक्षांचे बीजारोपण आपण करत असतो या पृथ्वीवर. भौतिक जगामध्ये अपेक्षांचं बीजारोपण करत असतो आणि केवळ स्वप्नांची फळं लागतात त्याच्यावर. अस्तित्व कधी लागतच नाही. ते एक नुसती आशा असते, एक नुसतं अपेक्षा असते. तर म्हणून जर आपण या वृक्षाला नाही जाणलो, जर आपण या वृक्षाचा खोटारडेपणा नाही शिकलो, तर आपण या मृगजळाप्रती आसक्त राहू. आणि या मृगजळाप्रती आसक्त राहू तर 2 गोष्टी होतील. मृगजळाप्रती पण आसक्ती आहे आणि परमेश्वराबद्दल 12व्या अध्यायात ऐकलंय, 9व्या अध्यायात ऐकलंय, 10व्या अध्यायात ऐकलंय, आणि असं वाटतं श्रीकृष्ण हवे हवेसे आहेत. पण श्रीकृष्ण हवे हवेसे आहेत पण ते हातात कधी लागणार नाही का? हात रिकामे नाही आहेत. म्हणून 15वा अध्याय का महत्वाचा आहे? 15व्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण म्हणतात, पुढच्या 2ऱ्या किंवा 3ऱ्या श्लोकात म्हणतात, असंग शस्त्रेण दृढेन छित्वा. असंग शस्त्रेण, या पसरलेल्या अश्वत्थ वृक्ष आहे. वटवृक्ष म्हणतो ना, वडाचं झाड. वडाच्या झाडाला संस्कृत भाषेमध्ये अश्वत्थ म्हणतात. आणि त्याचे संस्कृतच्या दृष्टीने दुसरा एक अर्थ आहे. इथे कोणी आहे संस्कृत भाषा जाणकार? श्व म्हणजे येणारा भविष्य, उद्या म्हणतो ना आपण, त्याला श्व म्हणतात. अश्व म्हणजे परमनंट. सो उद्या म्हणजे बदलणार आहे. आज जो उद्या आहे तो उद्या उद्या नाही आहे, तो उद्या आज आहे. आज जो उद्या आहे तो उद्या आज आहे. सो म्हणून येणारा जो काळ आहे तो नेहमी बदलत असतो. तर श्व म्हणजे उद्या आणि अश्व म्हणजे अपोजिट ऑफ उद्या, सो परमनंट. आणि स्थ, जसं आपण एक शब्द आहे गृहस्थ. गृहस्थ म्हणजे जो गृहामध्ये स्थान आहे त्याचं, त्याला गृहस्थ म्हणतात. तर स्थ म्हणजे स्थान, तर त्याला कधी कधी शॉर्ट फॉर्म करून थ होतं ते. तर म्हणून अश्वत्थ. अश्वत्थ म्हणजे हे जे भौतिक जगत आहे हे जरी टेम्पररी असेल, जरी हे अशाश्वत असेल, पण तत्व म्हणून हे शाश्वत आहे. भौतिक प्रकृती ही शाश्वत आहे. कोणाच्या घरी समजा चपात्या बनवण्यासाठी कणिक बनवली आहे, त्या कणकीला आपण आकार देऊन मांजरीचा आकार देऊ शकतो. मग समजा त्या लहान मुलाला वाटलं मला मांजर नाही आवडत, तर परत त्या कणकीला गोळा करायचा आणि त्याला कुत्र्याचा आकार द्यायचा. परत त्या कणकीला गोळा करायचा, एका हत्तीचा आकार द्यायचा, परत गोळा करायचा, एका झाडाचा आकार द्यायचा, परत गोळा करायचा मासा. तर ती कणिक परमनंट आहे, पण त्या कणकीचं प्रकटीकरण एका शरीरामध्ये, कधी मास्याच्या रूपामध्ये, कधी हत्तीच्या रूपामध्ये, कधी झाडाच्या रूपामध्ये, ते अशाश्वत आहे. तर श्रीकृष्णांचं म्हणणं आहे भौतिक प्रकृती शाश्वत आहे, पण भौतिक प्रकृतीचे जे प्रकटीकरण आहे, सृष्टी, स्थान आणि प्रलय, ते बदलत असतं. पण तत्व म्हणून भौतिक प्रकृती ही परमनंट आहे. त्याचं उदाहरण काय देतात श्रीकृष्ण? तर म्हणतात ते जे झाड आहे ना, मूळ वर आहेत आणि फांद्या खाली आहेत, ते कुठे आहे झाड? कुठे मिळणार ते झाड? पाण्यावर प्रतिबिंब जेव्हा होतं ते झाड आहे. या पृथ्वीवर असं कुठलंही झाड नाहीये ज्याचे मूळ वर आहेत आणि फांद्या खाली आहेत. फक्त एक ठिकाण आहे, कुठलं असं खूप बहरलेलं झाड असेल आणि त्या बहरलेल्या झाडाच्या शेजारी जर तळ असेल तर त्या पाण्यावर जो प्रतिबिंब असतो त्याच्यामध्ये ऊर्ध्व मूलम अधः शाखम आहे. आता तुम्हाला सर्वांना प्रश्न आहे, प्रतिबिंब किती काळ असणार? प्रतिबिंबाचा अवधी किती असणार? जोपर्यंत झाड आहे तोपर्यंत. आणि जर या उपमेमध्ये श्रीकृष्ण म्हणतायत की मूळ झाड आध्यात्मिक जगत आहे आणि प्रतिबिंब भौतिक जगत आहे. मग आध्यात्मिक जगत मूळ झाड आहे, तर ते परमनंट आहे की नॉन परमनंट आहे? शाश्वत आहे की अशाश्वत आहे?
तर जर मूळ झाड शाश्वत आहे तर त्याचं प्रतिबिंब पण शाश्वत आहे. म्हणून आध्यात्मिक जगत जसं शाश्वत आहे तसं भौतिक जगत पण शाश्वत आहे. पण भौतिक जगताचं कधी कधी सृष्टी होते, कधी प्रलय होतं, कधी आपल्या डोळ्यांच्या आड जातं, कधी डोळ्यांना दिसतं. पण भौतिक प्रकृती ही अश्वत्थ आहे. किती लोकांनी चिंचेचं झाड बघितलंय? काय किती मोठं आणि किती सावली आणि किती लोकांना स्थान देऊ शकतं. श्रीकृष्णांना जर या भौतिक जगाची तुलना एका विशाल वृक्षाशी करायची असती तर चिंचेचं झाड पण बोलले असते. पण वटवृक्ष का बोलले? तर त्या वटवृक्षाला अश्वत्थ म्हणतात संस्कृत भाषेमध्ये, अश्वत्थ. पण बलदेव विद्याभूषण आपले आचार्य आहेत, त्या अश्वत्थला 3 शब्द, अश्वत्थ, परमनंट एक झाड आहे. तर हे जे परमनंट झाड आहे हे 2 लोकांसाठी परमनंट आहे. एक आहे भक्तांसाठी पण परमनंट आहे, आणि जे भोगवादी आहेत किंवा भौतिकवादी लोक आहेत त्यांच्यासाठी पण परमनंट आहे. कसं? जो भक्त आहे तो विचार करतो हे जग प्रतिबिंब आहे आणि जेव्हापर्यंत मूळ झाड आहे तेव्हापर्यंत प्रतिबिंब राहणार आहे. मला प्रतिबिंबाशी काही घेणं देणं नाहीये, मला मूळ झाडाशी काही घेणं देणं. त्याचं लक्ष मूळ झाडाकडे. आणि ज्या लोकांना प्रतिबिंबाकडे लक्ष आहे ते लोक प्रतिबिंबाकडे लक्ष देऊन ते जे परमनंट प्रतिबिंब आहे त्याच्याकडे आकर्षित होतात. तर दोघं एक ना एक परमनंट गोष्टीकडे आकर्षित होत आहेत. भक्त मूळ झाडाकडे आकर्षित होतात आणि भौतिकवादी लोक ते प्रतिबिंबाकडे आकर्षित होतात. एक ओव्हरऑल बघा, एक समीकरण आपण आपापसामध्ये चर्चा करू शकतो. बऱ्याचशा गोष्टी ज्या चकाकतात, ज्या दिसायला खूप आकर्षक असतात, त्या इतक्या महत्वाच्या नसतात. अधिकांश जाहिराती आपण जर या जगात बघितल्या, न्यूजपेपरमध्ये बघितल्या, मासिकामध्ये बघितल्या, बिलबोर्ड जर बघितले, कशाच्या जाहिराती असतात? अन्नाच्या जाहिराती असतात, जळ पाणी जाहिराती असतात, निवारा राहण्याच्या स्थानाचे असतात, काही प्रमाणात असतात. पण त्यामध्ये ज्या गोष्टींवर आधारित ते निवारा विकतात, म्हणजे आमचा हा फ्लॅट आहे किंवा एक रो हाऊस स्कीम आहे, त्याच्यामध्ये अनेक वेळा त्या वस्तू असतात ज्यांची आपल्याला गरज नसते. अनेक वेळा काय म्हणणार ते, आमच्या कॉम्प्लेक्समध्ये, या बिल्डिंगमध्ये एक जिम आहे, आमच्या कॉम्प्लेक्समध्ये एक स्विमिंग पूल आहे, असं काहीतरी ते. सो बेसिकली ज्या मूळ गरजा आहेत आपल्या, अन्न, पाणी, वायू, प्राणवायू आणि निवारा, त्याच्यासाठी जाहिरात आजपर्यंत बनली नाहीये. तर जेवढ्या काही जाहिराती आहेत त्या कशासाठी आहेत? ज्या गोष्टींची जगण्यासाठी आपल्याला गरज नाहीये त्या गोष्टी आपण स्वतःहून विकत नाही घेणार, त्या गोष्टी आपल्याला जबरदस्तीने विकायच्या आहेत. तर म्हणून जाहिराती आहेत. तर जाहिरातींची जर व्याख्या करायला आपण गेलो तर जाहिरातींची व्याख्या कशी करू शकतो आपण? ज्या गोष्टी आपल्याला गरजेच्या नाहीयेत त्या आपल्याला विकण्यासाठी जे काही लिहिलेलं असतं, जे काही चित्र असतात, त्याला एक मराठी भाषेमध्ये एक शब्द आहे, जाहिरात. गरजांसाठी जाहिराती नसतात. तर म्हणून श्रीकृष्णांचं काय म्हणणं आहे 15व्या अध्यायामध्ये, हे 2 गोष्टी परमनंट आहेत. मूळ झाड पण परमनंट आहे आणि त्याचं प्रतिबिंब पण परमनंट आहे. आपण कुठल्या परमनंट गोष्टीकडे लक्ष देऊ? जर आपण प्रतिबिंबाकडे लक्ष दिलं तर चमकतं. बघितलंय? साधी वस्तू आहे, हा टेबल आहे समजा, हा तर चमकत नाहीये, आणि या टेबलच्या शेजारी पाणी असेल आणि थोडा सूर्यप्रकाश असेल तर ते माहिती असं झिलमिल 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 पाणी चमकतं. हा न चमकणारा टेबल पण तिथेच चमकतो. साधारण पुस्तक असेल, ही डायरी आहे छोटीशी, ही डायरी जरी आपण पाण्याजवळ ठेवली, कागद काही चमकत नाही हा, पण ही डायरी जरी ठेवली आणि त्या पाण्यामध्ये थोडा सूर्यप्रकाश असला तसं झिलमिल 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 चमकतं. बघा प्रतिबिंबामध्ये काय शक्ती आहे. साधारण गोष्टीला आपण असं सुपर आकर्षित करतो तो प्रतिबिंब. आणि साधारण माणूस कुठे आकर्षित होतो? साधारण माणसाला ज्ञान कुठे आहे? साधारण माणसाला काय माहिती की काय महत्वाचं आणि काय महत्वाचं नाहीये? तो म्हणतो जे चमकतं ते मौल्यवान. आणि अशा प्रकारे आपण त्या अशाश्वत प्रतिबिंबाकडे खेचले जातो आणि आपलं संपूर्ण आयुष्य जन्मोजन्मी आपण त्या प्रतिबिंबाकडे आकर्षित होत चाललोय. का? चमकतं हो. पण श्रीकृष्ण 15व्या अध्यायामध्ये आपल्याला सांगतायत त्याच्याकडे आपल्याला लक्ष नाही द्यायचंय. असंग शस्त्रेण दृढेन चित्वा, आपल्याला अनासक्तीचा शस्त्र, कुऱ्हाड वापरायची आहे. कुठली कुऱ्हाड? अनासक्तीची कुऱ्हाड वापरायची. आणि अनासक्तीच्या कुऱ्हाडीने आपल्याला हे जे असं दाट पसरलेलं झाड आहे हे आपल्याला
दृढेन चित्वा, दृढ निश्चयाने आपल्याला कापायचं. आणि तेव्हा कुठे आपल्याला लक्षात येईल की या प्रतिबिंबामध्ये काही नाहीये, मला मूळ झाडाकडे जायचंय. लहानपणी मी एक गोष्ट ऐकली होती. एक राणी काही दागिने घेऊन स्वतःला सुंदर करत होती. तर त्याच्या दासींनी कानातले उचलले, राणीला लावले, मग बांगड्या घेतल्या, हातात टाकल्या. आणि तसंच गळ्यामध्ये घालायला एक सुंदर सोन्याचा हार होता, तो समोर ठेवला होता. पण हे सगळं जे चालू आहे हे थोडं एका खिडकीजवळ चालू होतं. तर इथे कावळा आला आणि कावळ्याला चमकणाऱ्या गोष्टी आवडतात ना, चकाकणाऱ्या गोष्टी आवडतात. तर कावळ्याने लगेच तो हार घेतला आणि उडून गेला. तर राणी म्हणते, अरे माझा हार, माझा हार, पकडा पकडा पकडा. तर सगळे शिपाई चालले धावत, पण कावळ्या मागे कोण पळणार आहे, त्याचा तर वेग आकाशातून आहे. तर तो गेला कुठेतरी जंगलात आतमध्ये. तर सर्व शिपायांना राणीने सांगितलं, जर तुम्ही तो हार आणला तर मी तुम्हाला बक्षीस देणार. सर्व शिपाई गेले जंगलामध्ये आणि बघतायत, कुठे 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 दिसला नाही. एका शिपायाला दिसला तो हार, समोरच पडला होता. आणि जसा तो जवळ गेला त्याला एक लक्षात आलं, तो हार दिसतो खरा आणि चमकत पण आहे. म्हणजे तो खोटा हार नव्हता, खरा हार होता, तो चमकत होता. प्रतिबिंब मूळ वस्तूपेक्षा जास्ती चमकतं की कमी चमकतं की समान चमकतं? जास्ती चमकतं. तर तो म्हणत होता, अरे हा हेच सोन्याचा हार, हाच सोन्याचा हार असणार, तो एवढा चमकतोय तो. पण जसा तो जवळ जायचा तर पाण्यामध्ये तरंग, वलय निर्माण व्हायचे. आणि अरे हार कुठे गेला, दिसायचा नाही त्याला. परत तो बाहेर यायचा, मागे यायचा, परत स्थिर व्हायचा, तेव्हा परत त्याला तो हार दिसायचा, परत जवळ जायचा, परत जायचा. असं 2-3दा झालं. एका बुद्धिमान व्यक्तीला त्याने विचारलं की काय हो, हा हार जो आहे मी जेव्हा जवळ जातो तेव्हा दिसत नाही, काय करायचं त्याला? तो म्हणाला, कुठे हार दाखवतो? खाली. म्हणाले, हे ना पाणी आहे, तळ आहे, हे प्रतिबिंब आहे, वर बघ. तर त्याला कोणी शिकवलंच नव्हतं असं वर बघायला. तर त्यांनी वर बघितलं तर झाडाच्या फांद्यांवर एक कावळा बसला होता आणि कावळ्याच्या शेजारी त्यांनी तो हार घेतला होता. असं आहे होय. अजून एक गोष्ट ऐकली होती. लहान मुलं होते, आंबे पाहिजे होते, घरचे आंबे सगळे संपवले आणि नंतर मग आईला विचारलं, आई म्हणाले, आता तुम्हाला आंबे पाहिजे असेल तर जंगलात जा. तर यांना माहितीच नाही की आंबे कुठे मिळतात. घरी कुठे असतात आंबे? पेटीत. आणि पेटी कुठे असते? खाली. थोडीच ना यशोदामाई सारखे आई आंब्याच्या पेट्यावर लावते. तर यांना माहिती आहे आंबे मिळतात आणि आंबे खाली मिळतात. तर जंगलात गेले आणि आंबे कुठे शोधणार ही मुलं? खाली शोधणार. तर शोधले आणि दिसले चांगले असे बरगतच आंबे होते भरलेले. मग लगेच जायचे, अरे आंबे आंबे आंबे. गेले की परत वलय निर्माण व्हायचे. अरे आंबे गेले, परत मागे यायचे, परत जायचे, परत त्यांना कोणतरी एक हुशार व्यक्ती दिसला. काका, हे आंबे कसे पाहिजे? आमची आई जे आंबे ठेवते ते पटकन मिळतात, हे जंगलातले आंबे पटकन मिळत नाहीयेत. मग त्यांनी सांगितलं, हे असं इथं थोडस जवळ झाडावर मग किती आंबे आहेत. मग झाडावरचे आंबे मुलांना मिळाले. अशा प्रकारे साधीशी सोपीशी गोष्ट आहे, पण अनेक वेळा या गोष्टीतून आपल्याला शिकायला मिळतं. आपण प्रतिबिंबाप्रती लवकर आकर्षित होतो, कारण प्रतिबिंब हे मूळ वस्तूपेक्षा जास्ती चमकतं. त्याच्यामध्ये आपल्या डोळ्यांना आकर्षित करण्याची जास्ती शक्ती आहे. पण श्रीकृष्ण आपल्याला भगवद्गीतेद्वारे म्हणतायत, प्रतिबिंबाप्रती आपण आसक्त नाही व्हायला पाहिजे. अनासक्तीबद्दल जेव्हा आपण चर्चा करतो, थोडस लोकांच्या भुया वर होतात, थोड्या कपाळावर आठ्या येतात की अरे जेव्हापर्यंत तुम्ही भक्ती, कृष्ण, छान छान गोष्टी सांगा, श्रीकृष्ण किती गोड आहेत आणि श्रीकृष्ण आपल्याला किती प्रेम करतात, हे अनासक्ती वगैरे असे हे कठोर विषय नका बोलू प्रभूजी. अनासक्ती म्हणजे काय सांगतो? इंग्लिशमध्ये खूप सुंदर वाक्य आहे, त्याला मग मराठीत पण सांगितलं. डिटॅचमेंट डज नॉट मीन वी डोंट ओन एनिथिंग. डिटॅचमेंट मीन्स नथिंग ओन्स अस. अनासक्ती म्हणजे हे नाही की आपली कुठली वस्तू मालकीची नाही. अनासक्ती म्हणजे आपण कोणा वस्तूचे मालकीचे नाही. आपल्याला कुठली वस्तू आपल्यावर प्रभुत्व नाही करत आहे.
किती लोक हे वापरतात आणि किती लोकांना हे वापरतंय? तर तुमच्या हसण्याने मला उत्तर मिळालं. हात वर करायची गरज नाहीये सगळ्यांसमोर. कशाला सगळ्यांसमोर आपलं खरं अस्तित्व सांगायचं, राईट? तो एक ना व्हॉट्सअप जेव्हा इन्स्टॉल करतो आपण, त्याच्यावर एक डिफॉल्ट स्टेटस येतात. लोक स्टेटस टाकतात ना, ते डिफॉल्ट स्टेटस माहिती आहे? व्हॉट्सअप जेव्हा नवीन नवीन इन्स्टॉल करतो तेव्हा काय आहे माहिती आहे? डिफॉल्ट स्टेटस नाही माहिती. तुम्ही सगळे जुने व्हॉट्सअप वापर करताय. डिफॉल्ट स्टेटस आहे, हे देर आय एम युझिंग व्हॉट्सअप. हे देर आय एम युझिंग व्हॉट्सअप. तर माझा एक मित्र आहे, त्याचा छळ झालाय व्हॉट्सअपमुळे. तर त्यांनी स्टेटस टाकला, हे देर व्हॉट्सअप इज युझिंग मी. सो तुमच्या या हसण्यावरून एक लक्षात येत आहे की तुम्ही सगळे माझ्यासोबत सहमत आहात की फक्त हा आपला वापर नाही करत आहे, याच्यामध्ये ते ऍप म्हणून काहीतरी म्हणतात ना, एक एक तो असा बटन असतो ना, तो एक एक ऍप आपला वापर करतोय. कधी कोणी फेसबुक द्वारे वापरले जात आहेत, कधी कोणी व्हॉट्सअप द्वारे वापरले जात आहेत, कधी कोणी इंस्टाग्राम द्वारे वापरले जात आहेत. कोण कोण नवरात्रीचा उपवास करतायत? नाही? ठीक आहे, काहीतरी मंडळी अजून करतायत. एक अजून माझे खूप जवळचे मित्र आहेत, ते मला म्हणतात, मी त्यांनी पण एक कार्यक्रम केला कुठेतरी, तर तिथे म्हणाले नवरात्रीचा उपवास कोण कोण करतायत? तर म्हणाले मग काय काय काय? तर म्हणाले कोणी धान्यापासून करतात, कोणी गोडापासून करतात, वेगवेगळे प्रकारचे आहेत. तर म्हणाले मी माझ्या कार्यक्रमातल्या लोकांना सांगितलं, सोमवारी फेसबुक पासून उपवास, मंगळवारी व्हॉट्सअप पासून उपवास, बुधवारी इंस्टाग्राम पासून उपवास. अशा प्रकारे कमीत कमी 3-4 तरी आपण डिजिटल उपवास करू शकतो. आता हसण्याचा आवाज कमी झाला जरा. आधी जेव्हा विचारलं तेव्हा हसण्याचा आवाज जास्त होता. डिजिटल उपवास नका सांगू प्रभूजी, काय सांगा, निर्जल उपवास करायला तयार आहे. निर्जलामध्ये काय, शरीराला त्रास होतो पण वेळ जास्ती मिळतो, कारण जेवण नसतं त्या दिवशी, राईट? पण डिजिटल उपवास म्हणजे असं करू नका तुम्ही प्रभूजी. प्रभुपदांनी कुठे सांगितलंय सांगा. सो काही झालं की प्रभुपदांनी कुठे सांगितलंय? प्रभुपदांच्या पुस्तकामध्ये डिजिटल उपवास आहे का कुठे? परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराज आहेत, ते नेहमी म्हणतात, बीडबॅग आहे ना आपली, तर त्या बीडबॅग मध्ये एक ते बोट बाहेर निघतं ना, तर परमपूज्य लोकनाथ महाराज नेहमी म्हणतात, असा जो बोट बाहेर येतो, तर म्हणतात प्रभुपादांना थोडा जरी अंदाज असता की पुढे काय होणार आहे या बोटाने, तर म्हणाले हा बोट बाहेर नसता काढला. कारण आता लोक असं बीडबॅग कडून हे असं चालूच असतं, हे काही संपतच नाही. सो म्हणून डिजिटल उपवास करायला पाहिजे. तर जेव्हा आपण म्हणतोय डिजिटल उपवास करायला पाहिजे, तर मी हा विचार मांडतोय. किती लोकांना असं वाटतंय की कमीत कमी लक्षात घेण्यासाठी, मनन करण्यासाठी चांगला विचार आहे? हात वर करा. ओके, चला, तुमची साथ आहे मला. तर जेव्हा मी हा विचार मांडतोय, तुमच्याकडून मी फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअपचे जे हे महत्वाचे ऍप आहेत, ते एका अर्थाने काढून घेतोय, मौल्यवान गोष्ट तुमच्याकडून काढून घेतोय. आणि तरी जेव्हा मी विचारलं तुम्हाला की तुमच्यातून किती लोक सहमत आहेत, तुम्ही हात वर केला. अशा महत्वाच्या गोष्टीमध्ये जिथे तुम्ही तासोन तास रोज देताय, त्याला मी जेव्हा एक तुमच्यासमोर विचार मांडला की वर्षातून एकदा अश्विन नवरात्र, चैत्र नवरात्र सोडून द्या, ती रामनवमीच्या जवळ जेव्हा नवरात्र येते ती सोडून द्या, चैत्र नवरात्र, अश्विनची कमीत कमी नवरात्र आपण वर्षातून एकदा आपण थोडा चांगला उपवास करूया, डिजिटल उपवास करूया. मी तुम्हाला त्रास देतोय की मी तुमची मदत करतोय? 4च लोक बोलले. मनातलं बाहेर येतं, मंदिरात सगळं. सो आपण प्रभूजींकडून स्वीकार करूया की मी तुमची मदत करतोय. सो म्हणून अनासक्ती म्हणजे हे नाही की माझी मालकी मी कमी करतो. अनासक्ती म्हणजे ज्या वस्तूंनी त्यांची मालकी माझ्यावर केली आहे आणि मी त्यांची सेवा करतोय, ते मी कमी करतो.
अनासक्ती म्हणजे आपली मालमत्ता कमी नाही करायची आहे, पण आपल्या मालमत्तेप्रती आपली जी चुकीची आसक्ती निर्माण झाली आहे ती आपल्याला कमी करायची आहे. जगामध्ये ना परिस्थिती कशी बदलते त्याचं एक खूप सुंदर उदाहरण आहे. दक्षिण अमेरिकेमध्ये हॉन्डुरास म्हणून एक छोटस एक राज्य आहे, देश आहे, आणि त्या हॉन्डुरासचा एक राजधानी आहे. त्या राजधानी जवळ चॉलुटेका म्हणून एक नदी वाहते. तिचे गुगल केस स्टडी आहे ही प्रॉपर. तर ती चॉलुटेका जी नदी वाहते त्याच्यावर 1996 मध्ये त्यांना एक ब्रिज बांधायचा होता. अर्ध्या किलोमीटरचा ब्रिज बांधला त्यांनी. आणि 1996 मध्ये त्या हॉन्डुरास नावाच्या छोट्याशा देशाकडे तेवढी टेक्नॉलॉजी नव्हती, तंत्र विज्ञान नव्हतं त्यांच्याकडे. तर त्यांनी त्यावेळेस जपानच्या एका मोठ्या कन्स्ट्रक्शन कंपनीला भरपूर पैसे देऊन ते कन्स्ट्रक्शन करायला लावलं. तर त्या काळी बऱ्यापैकी त्या देशाचे जे पैसे आहेत ते त्या ब्रिजवर खर्च झाले, आणि तो ब्रिज या भागातून त्या भागाला जाण्यासाठी खूप महत्वाचा ब्रिज ठरला. त्या नदीवर तो ब्रिज होता. फक्त एकच गोष्ट झाली, तो ब्रिज जेव्हा तयार झाला त्या महिन्यामध्ये, जसा बारामतीमध्ये आज धो धो पाऊस पडतोय, तसा त्या दिवशी त्या शहरामध्ये त्या देशामध्ये खूप पाऊस पडला. किती लोकांना या पावसाचा त्रास होतोय? 2च लोकांना होतोय. व्हेरी गुड, हरी बोल. बाकी सगळे चांगले भूमिदेवींना पाऊस मिळतोय, तर चांगल्या भावनेने आपण बघायला पाहिजे पावसाला. सो जसा असा धो धो पाऊस पडतोय आणि त्याला काय करायचं सुचत नाही, तसं त्या हॉन्डुरास मध्ये 6 महिन्यांमध्ये जेवढा पाऊस पडतो तो 12 दिवसांमध्ये पडला. एक वादळ आला. तर त्या वादळामध्ये इतका पाऊस काय झाला माहितीये? जेव्हा तो पाऊस मावळला आणि लोकांनी बघितलं, ती नदी त्या ब्रिजच्या खालून जात होती, ती नदी बाजूला गेली आणि त्या ब्रिजच्या बाजूने ती नदी जायला लागली. कोटी कोटी रुपये खर्च करून जपान मधल्या कंपनीला आणून देशाचे भरपूर पैसे जे इतर सकारात्मक गोष्टीला वापरता आले असते ते तिकडे वापरले गेले. आणि जस्ट 12 दिवसांनी कोणाच्या नियंत्रणाबाहेर एक घटना घडली की ती नदी बदलली. आणि आज पण तो ब्रिज तिथे उपस्थित आहे आणि त्या ब्रिजला एक नाव आहे. बरं, दोन्हीकडून तो ब्रिज म्हणजे जमिनीपासून तो सुटला, असं नाही की इथपासून होता तर कमीत कमी गाड्यांनी लोक गेले असते, तो फोटो बिटो थोडा सेल्फी पॉईंट वगैरे केला असता तिकडे फोटो वगैरे काढण्यासाठी. तर इथून पण त्याची जमिनीशी कॉन्टॅक्ट गेला आणि तिथून पण जमिनीशी गेला. आणि तो त्याला ना इंग्लिशमध्ये म्हणतात मिडल ऑफ नोवेअर, त्याला अत्ता पत्ता नाहीये काही. तर त्या ब्रिजचं नाव आहे द ब्रिज टू नोवेअर. गुगलवर जर सर्च केलं ब्रिज टू नोवेअर, तर चॉलुटेका नदीवर एकेकाळी बांधलेला तो ब्रिज आहे, कोटी कोटी रुपये खर्च करून. तर त्या नदीने आपला प्रवाह बदलला आणि तो जो ब्रिज आहे ज्याच्यावर एवढे आशा टाकले, एवढे पैसे टाकले, तो निष्कामी झाला. आपल्या जीवनाचा प्रवाह पण असाच आहे की नाही? आपल्या जीवनाचा प्रवाह एका दिशेने जात असतो. जर या सज्जनांना कोणी विनंती केली की आतमध्ये जाऊन खेळतील तर थोडं आपण काहीतरी बोलू शकतो. तर आपल्या जीवनाचा जो प्रवाह आहे तो पण एका दिशेने वाहत असतो आणि आपण त्याला अनुसरून काहीतरी नियोजन करतो. आपण म्हणतो महत्वाचे पैसे, महत्वाची एनर्जी आणि महत्वाचा बेसिकली न कमावता येणारा काळ. पैसे तरी कमवू शकतो, शक्ती तरी कमवू शकतो, पण काळ आपण कमवू नाही शकत. तर आपण आज काय परिस्थिती आहे माझ्या जीवनामध्ये, आज माझ्या जीवनामध्ये ही परिस्थिती आहे, आता या जीवनामध्ये या परिस्थितीमध्ये उन्नती करण्यासाठी काय लागणार, तर एक ब्रिज बांधायला लागेल. मग सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह. इथून तिथे जाऊ शकतो. जपान मधून बोलवा कोणा तरी, पैसे खर्च करा, वेळ खर्च करा, आणि अकस्मात पाऊस पडला. 6 महिन्याचा पाऊस 12 दिवसांमध्ये पडला. सगळं काही वाया गेलं. तसंच आपण पण आपल्या जीवनामध्ये खूप सारं प्लॅनिंग करतो आणि वाटतं हे एक गोष्ट जर केली ना माझ्या सगळ्या समस्या सुटल्या. आणि जीवनाच्या प्रवाहाची नदी बदलते आणि जीवनाच्या प्रवाहाची नदी जेव्हा बदलते काहीही करू शकत नाही, फक्त त्या परिस्थितीला स्वीकार करावा लागतं. तर म्हणून जेव्हा श्रीकृष्ण 15व्या अध्यायामध्ये आपल्याला म्हणतात असंग शस्त्रेण दृढेन चित्वा, असं समजू नका की श्रीकृष्ण माझ्या जीवनातून काही मौल्यवान गोष्ट काढून घेत आहेत. श्रीकृष्ण आपल्याला म्हणतायत तुमची मौल्यवान शक्ती, तुमची मौल्यवान ऊर्जा, तुमचा मौल्यवान वेळ
इथे नका घालू, त्या प्रतिबिंबामध्ये नका घालू, महत्वाच्या गोष्टीमध्ये घाला. प्रभुपाद त्यांच्या प्रवचनांमध्ये एक गोष्ट सांगायचे, म्हणायचे एका शहरामध्ये एक सर्कस आली आणि त्या सर्कसीचं खूप नाव होतं. तर भली मोठी अशी रांग लागली. एक व्यक्ती जो पहिला उभा होता तिथे तो म्हणाला चला जाऊन बघूया. तर त्याला एका वेळेस एकालाच आतमध्ये घेतला. जसा तो आतमध्ये गेला तो शोधतोय कुठे सर्कस. आतमध्ये काहीच नव्हतं, घोडी हत्ती घोडे काहीच नव्हतं. तिथे 2 पैलवान होते आणि सगळेजण आतुरतेने विचार करतात आता काय आहे बाबा. त्या पैलवानांनी त्याला घेतलं आणि त्याला बेदम मारलं. पूर्ण जो काही व्यायाम करायचा होता तो त्याच्यावरच केला आणि बेदम मारल्यानंतर त्याला म्हणाला चल चालता इकडून, दुसरीकडून त्याला बाहेर फेकला. तो बाहेर आला तर बाकीचे सगळे असे उत्सुकतेने विचार कशी होती सर्कस, कशी होती सर्कस. तो म्हणतो एवढं या सर्कसचं नाव आणि अशी भली मोठी रांग लागली आहे, समजा मी यांना खरोखर बोललो की मला बेदम मारत आहे, यांचा कोणाचा माझ्यावर विश्वास नाही होणार. अशी काय सांगू तुम्हाला. खूपच सुंदर. हसून हसून गाल दुखले म्हणून लाल झाले. तर मारून लाल झाले होते गाल. तो म्हणतो हसून हसून लाल झाले. तो दुसरा माणूस आतमध्ये गेला, तर अपेक्षेने गेला. काय त्याला पण बेदम मारलं. तो बाहेर आला, त्याला विचारलं अरे कशी होती सर्कस. तो म्हणतो पहिल्याने चांगली बोलली आणि मी जर म्हटलं चांगली नाही झाली तर मला म्हणतील याला अक्कल नाही, याला पैशांची किंमत नाही, याला वस्तूची पारख नाही याला. तर तो म्हणतो पहिल्याने तुला कमीच सांगितलं. ऍक्च्युली माझे फक्त गालही सुचले, माझी मान पण सुचली आहे. हसत होत. तिसरा माणूस गेला, त्याला मारला. चौथ्याला मारलं. त्या दिवशी ज्यांना ज्यांना आतमध्ये गेलं सगळ्यांना मारलं. तर प्रभुपाद म्हणायचे भौतिक जगत म्हणजे ही सर्कस आहे. एका माणसाला इथे सुख समाधान नाहीये, पण सगळ्या जाहिराती म्हणतायत या कंपनीचे शूज जर घातले ना तर खूप छान, या कंपनीचे जर गॉगल्स घेतले तर बघा काय होणार, हा रुमाल जर तुम्ही घेतला, ह्या अंगठ्या, हे घड्याळ, हा फोन जर तुमच्याकडे असेल, जीवनाचं यश मिळालं तुम्हाला. आणि श्रीकृष्ण आपल्याला भगवद्गीतेमध्ये आपले शुभचिंतक आहेत म्हणून सांगतायत या नश्वर अशाश्वत जगामध्ये आपल्याला फायद्याचं काहीही नाही. तर या जगामध्ये जी काही गोष्ट आहे ना त्याचे 4 मर्यादा आहेत. काय? पहिली गोष्ट म्हणजे जितका सुख आपल्याला जाहिरातीमध्ये सांगितलंय तितकं सुख ते नसतंच कधी. पहिल्याच घासाला कळतं की मेनू कार्ड मध्ये, रेस्टॉरंटमध्ये मेनू कार्ड मध्ये जे चित्र असतं ते नेहमी ऍक्च्युअल डिश जी आहे ते त्याच्यापेक्षा चांगलंच असतं. तर कधी कधी आपण ते बघतो, काहीतरी नवीन चांगलं नाव असेल, चांगलं चित्र असेल आणि नंतर आपल्या प्लेट जेव्हा समोर येते तेव्हा आपण म्हणतो हे कुठल्या हॉटेलचं आहे, हे चित्र कुठल्या हॉटेलचं आहे. तर लहानपणी ऐकलं होतं असं, एक व्यक्ती हॉटेलमध्ये जाऊन म्हणतो की बटाटा वडा द्या म्हणून. तर आणून देतो तो, तर त्याला उघडतो. तो म्हणतो याच्यात बटाटा कुठे आहे. तो म्हणतो बटाटा वड्यामध्ये बटाटा तर पाहिजे. तो जो वेटर है तो म्हणतो वाह साहब कल आप आएंगे बोलेंगे मैसूर पाक दीजिए और बोलेंगे इसमें मैसूर कहाँ है. तो म्हणे हे नावासाठी बटाटा वडा आहे. तो बेसिकली वस्तूमध्ये ते सुख नसतं विच इज प्रॉमिस्ड. कुठलंही प्रोडक्ट घ्या ते जाहिरातीमध्ये, चित्रामध्ये खूप छान दिसतं. दुसरं आहे, जरी ते सुख असेल पण ते तितकं खोल नसतं जेवढं आपल्याला अपेक्षा होती. जेवढं लोकांनी वाहवा केली तर आपल्याला वाटलं की ही एक गोष्ट माझ्या जीवनात आली ना परिपूर्ण होईल मी. माझ्या जीवनामध्ये जी काही अपूर्णता आहे ती या वस्तूच्या मुळे परिपूर्ण होईल म्हणून. तर पहिली गोष्ट म्हणजे सुख नसतं. दुसरी गोष्ट म्हणजे कोणी म्हणेल नाही माझ्या त्या गोष्टीमध्ये सुख होतं पण ते तेवढं खोल नसतं. तिसरी गोष्ट, समजा कोणी म्हणाला की नाही मी ज्या गोष्टी विकत घेतल्या त्याच्यामध्ये सुख होतं, त्याच्यामध्ये खोल होतं. तिसरा जो त्याच्यामध्ये दोष येतो, दीर्घकालीन नसतं, जास्ती वेळ ते टिकत नाही. आणि चौथा दोष, जरी कोणी म्हणाल नाही माझ्याकडे अशा काही वस्तू आहेत ज्या सुख पण देतात, त्याच्यामध्ये काही खोल प्रमाणात सुख आहे आणि बऱ्यापैकी लांब दीर्घकालीन मला सुख मिळत आहे,
तर चौथी गोष्ट आहे की भौतिक जगातली प्रत्येक गोष्ट याचे दोन बाजू आहेत. मात्रा काय ते नाही, मात्रा स्पर्श असतो कोणत्याही नाही, नाही नाही ते नाही. मात्रा आणि मात्रेचे जे वस्तू आहेत त्यांच्या संयोगातून जे सुख प्राप्त होतं, दुःख योनय एव ते. श्रीकृष्ण म्हणतात या जगामध्ये जेव्हा जेव्हा दोन वस्तूंच्या स्पर्शातून, मात्रा, अरे इथे ते श्लोक आहे, स्पर्शातून, दोन वस्तूंच्या स्पर्शातून जेव्हा पण सुख निर्माण होईल, हा, येही संस्पर्श ज्या भोगा दुःख योनय एव ते. श्रीकृष्ण काय म्हणतात, जेव्हा जेव्हा डोळ्यांचा एका सुंदर वस्तूशी स्पर्श होतो, जेवणाऱ्या वस्तूचा आणि जिभेचा जेव्हा स्पर्श होतो, येही संस्पर्श ज्या भोगा. तर दोन गोष्टींचा स्पर्श होतो, जे जे सुख स्पर्शातून निर्माण झालंय, हरिनामाचं जे सुख आहे ते स्पर्शातून निर्माण नाही झालंय. गोलोकेर प्रेमधन हरिनाम संकीर्तन, ते स्पर्शातून नाही झालंय. भौतिक वस्तू आणि भौतिक इंद्रिय या दोघांच्या स्पर्शातून जे जे येही संस्पर्श ज्या भोगा, त्याच्यातून जेव्हा दुःख योनय एव ते. हे अर्जुना, ज्या ठिकाणहून सुख निर्माण होतं त्याच ठिकाणहून ती दुःखाची योनी आहे, ते दुःखाचं जन्मस्थान आहे. तर म्हणून चौथा दोष या भौतिक जगातल्या कुठल्याही वस्तूंचा आहे की जरी कोणी म्हणेल नाही त्याच्यामध्ये सुख होतं, त्याच्यामध्ये खोल सुख होतं आणि दीर्घकालीन सुख होतं, चौथी गोष्ट सगळ्यात घातक आहे. आज जी गोष्ट आपल्याला सुख देते तीच गोष्ट उद्याला आपल्याला दुःखाचं कारण पण देते. तर म्हणून श्रीकृष्ण आपले शुभचिंतक आहेत आणि शुभचिंतक या नात्याने आपल्याला विनंती करतात की या अशा तात्पुरत्या गोष्टींप्रती तू आसक्ती ठेवू नकोस. जर आपण या गोष्टींना स्वीकार नाही केलं, किती वस्तू, किती गोष्टी, किती परिस्थिती आपण आपल्या जीवनामध्ये शाश्वत ठेवू शकतो स्वबळावर, आपल्या इच्छेनुसार. आपल्याला असं वाटतं की ही परिस्थिती, ही वस्तू आहे, हा व्यक्ती माझ्या जीवनातला शाश्वत राहायला पाहिजे. शक्य होतं असं कधी? कधी कोणी दुसरा व्यक्ती आपल्या जीवनामध्ये प्रवेश करतो ज्याचे कौशल्य, कला आपल्यापेक्षा जास्ती चांगले असतील आणि जसा तो जास्ती एक्सपर्ट असला तर आपल्याला वाव नाही राहत. समजा मला गाण्यामध्ये माझा खूप सुंदर गळा आहे, खूप सुंदर गातो मी, आणि माझ्यापेक्षा सुंदर गाणारा जर कोणी व्यक्ती आला तर मग नंतर माझा जो आनंद मिळायचा सगळ्यांच्या वाहवा मिळवण्यातून तो नष्ट झाला. तर म्हणून कधी कोणी व्यक्ती येईल जो माझी जी आसक्ती आहे त्याला नष्ट करेल. कधी कुठली माझी पद असेल, माझं काही पोझिशन असेल. कोणाचं पद शाश्वत आहे या जगामध्ये? यमराज आहेत, यमराज सगळ्यांना दंड देतात. आपल्या सर्वांना दंड मिळतो, राईट? कर्मांची आपल्याला फळं मिळतात. कर्मांचे फळ कोण देतात आपल्याला? प्रतिनिधी कोण आहेत? कलेक्टर, माहितीये कलेक्टर? प्रत्येक जिल्ह्याचा एक कलेक्टर असतो. त्याला मराठीमध्ये काय शब्द आहे माहितीये कलेक्टरला? जिल्हा दंडाधिकारी. दंडाधिकारी, ऍक्च्युली कलेक्टर इज द पर्सन जो त्या जिल्ह्याचा अधिकारी आहे. तर या ब्रह्मांडाचे दंडाधिकारी कोण आहेत? यमराज आहेत. तर कोणाला काय शिक्षा मिळेल ते कोण ठरवणार? यमराज ठरवतात. तर वाटेल प्रभूजी आपलं सगळ्यांचं तर पद अस्थायी आहे, अशाश्वत आहे, नश्वर आहे आपलं. पण जे व्यक्ती नेमलेले आहेत परमेश्वराने सगळ्यांना दंड देण्यासाठी, मॅजिस्ट्रेट, जज सगळ्यांना शिक्षा देतो. तुला ही शिक्षा, तुला सुटका, तुझा गुन्हा माफ, तुझा गुन्हा स्थापित झाला तर तुला शिक्षा वगैरे वगैरे. पण जजचं काय? जज बदलतो का? तर ब्रह्मांडाच्या स्तरावर जो जज आहे तो आहे यमराज. तर भागवताच्या पहिल्याच स्कंदामध्ये जेव्हा विदुराचं वर्णन येतं तेव्हा शुकदेव गोस्वामी आपल्याला ते पण सांगतात, जर कोणाला वाटत असेल मला दंड स्वीकारण्याची पोझिशन नकोय, पद नकोय, मला दंड देण्याची पोझिशन पाहिजे, दंड देण्याचं पद पाहिजे, तर म्हणतात एक मांडुक्य मुनी होते. त्या मांडुक्य मुनींनी लहानपणी एक चूक केली होती. काय केली चूक? जेव्हा 4-5 वर्षांचं वय होतं तेव्हा त्यांना असा एक किडा दिसला आणि खेळामध्ये त्यांनी एक असं थोडं काहीतरी तृणपात घेतला आणि त्या किड्याला आरपार
तो तृणपात केला त्याने. तर मांडुक्य मुनी नंतर मोठे मुनी झाले. तर एक दिवशी काही चोरांनी त्यांना साधना करताना बघितलं. जंगलात उभे राहून असे हात वर करून कडक तपस्या करत होते ते. तर त्या चोरांमध्ये काहीतरी भांडणं झाले, काहीतरी बिनसलं, काहीतरी झालं. तर त्यांनी काय केलं असेल, त्यांनी एक भाला घेतला आणि तो भाला या मांडुक्य मुनीच्या आरपार त्यांनी घातला. तर मांडुक्य मुनींना खूप वाईट वाटलं. ते मी तपस्या करतोय, मी साधूचं जीवन जगतोय आणि मला एक भाला आरपार टाकला त्यांनी. तर जेव्हा त्यांचा मृत्यू झाला मांडुक्य मुनीचा या परिस्थितीमुळे, तेव्हा यमराजा समोर गेले आणि म्हणाले, कृपया मला सांगणार का, मी आजपर्यंत आयुष्यामध्ये कधी कोणाचं वाईट नाही केलंय, तसं कशामुळे झालं? तर यमराजांनी सांगितलं, लहानपणी तुम्ही एका किड्याला आरपार तृणपात केला होता, त्याची शिक्षा मिळाली. मांडुक्य मुनींनी स्वीकार नाही केली. मांडुक्य मुनी म्हणाले, लहानपणी न जाणतापणे मी जाणून बुजून नाही केलं, ते चुकीने कधी कधी मुलं खेळता खेळता करतात, माझ्याकडून ते झालं असेल. तुम्ही मला लहानपणी केलेल्या गुन्ह्याची शिक्षा मोठेपणी दिली आणि ती पण कशी भीषण दिली. व्यक्तीच्या जिवंतपणी एक भाला आरपार जाणं म्हणजे सोपं नाहीये. आतमध्ये सगळं कट करून गेले तो भाला. म्हणतो मला खूप वेदना झाल्या, मला हे अमान्य आहे, तुम्ही मला जी शिक्षा दिली ते मला अमान्य आहे. तर त्यांनी यमराजाला शाप दिला. म्हणाले, तुम्ही त्या पोझिशनवर बसले आहात तर मी तुम्हाला शाप देतो म्हणून. आणि मग यमराज विदूर म्हणून आले. आणि त्यावेळेस मग एक दुसरे व्यक्ती त्यांनी यमराजाचं स्थान काही काळासाठी, जेव्हापर्यंत विदूर पृथ्वीवर होते तेव्हापर्यंत होतं. सो कोणाला वाटेल की आपल्याला तर आपल्या कर्मांच्या शिक्षा मिळत आहेत, पण शिक्षा देणारा व्यक्ती परमनंट असेल. पण नाही, शुकदेव गोस्वामी आपले शुभचिंतक आहेत, म्हणतात शिक्षा देणाऱ्या व्यक्तीचं पण स्थान शाश्वत नाहीये. म्हणून म्हणतात या जगामध्ये कुठलीही गोष्ट, कुठलाही व्यक्ती, कुठलीही परिस्थिती, कुठलंही पद हे शाश्वत नाहीये. सगळ्यात महत्वाचं पद काय, सगळ्यात महत्वाचं स्थान काय? कृष्णदास. कारण कृष्ण शाश्वत आहेत. तर कृष्णाशी संबंधित जर आपण काही एक पद बनवलं, जर त्याची व्याख्या तशी आपण रचली माझ्या कौशल्यानुसार, माझ्या पदानुसार, तर आपण चर्चा करत होतो, जर आपण कुठल्या वस्तूप्रती, आपल्या कलांप्रती, कौशल्याप्रती, पदाप्रती जर आसक्त झालो, तर पहिलं अनासक्ती, फोर्स्ड, न मागता आपल्या जीवनामध्ये अनासक्ती कशामुळे येणार? तर आपले जे कला कौशल्य आहे त्याच्यापेक्षा कोणतरी श्रेष्ठ व्यक्ती आपल्या जीवनामध्ये जेव्हा प्रवेश करणार, तेव्हा आपल्या त्या कला कौशल्याप्रती जी आसक्ती आहे ती तुटणार. दुसरं आपण विचार केला की आपण ज्या पदावर बसलो त्या पदापेक्षा उंच कोणीतरी व्यक्ती आला तर दॅट ऑल्सो क्रिएट्स अनासक्ती, फोर्स्ड अनासक्ती येईल, फोर्स डिटॅचमेंट येईल. आणि तिसरं, जरी आपण आपले कला कौशल्य मृत्यूपर्यंत टिकवून ठेवले आणि जरी आपल्यापेक्षा मोठ्या पदावर कोणी नसेल, पण काळाचा प्रवाह नेहमी आहे. काळ हा नेहमी वाहत असतो. काळाला आजपर्यंत कोणी थांबवू नाही शकलंय. तर म्हणून कधी ना कधी आपल्या जीवनामध्ये आपल्याला पाहिजे असेल किंवा नसेल, अनासक्ती जबरदस्तीने आपल्या जीवनामध्ये येणारच आहे. तर श्रीकृष्ण 15व्या अध्यायामध्ये आपल्याला म्हणताय, जबरदस्तीची अनासक्ती कशाला स्वीकार करताय? त्याच्यापेक्षा स्वाभाविक ऐच्छिक अनासक्ती जर केली, आणि जर आपण असं बघितलं, माझ्या हातामध्ये भरपूर चुकीच्या गोष्टींना मी धरून ठेवलंय, अशा सगळ्या गोष्टींना जर धरून ठेवलंय ज्याच्यामुळे मला मानसिक वेदना होतात, शारीरिक वेदना होतात, तर का नाही मी हळूहळू एक कला शिकतो की या सगळ्या गोष्टींना हळूहळू श्रीकृष्णांच्या चरणी अर्पण करतो, जेणेकरून श्रीकृष्णांना मला जे आशीर्वाद द्यायचे आहेत त्यांना स्वीकारण्यासाठी माझे हात मोकळे असतील. एक लहान मुलगी होती, 3-4 वर्षाची असताना वाढदिवसाला तिच्या वडिलांनी तिला एक मोत्यांचा हार दिला आणि ती तो हार प्रत्येक वाढदिवसाला मिरवायची. कधी पण वाढदिवसाच्या दिवशी ती जो हार घालायची आणि सगळ्यांना जाऊन सांगायची, हा हार माझ्या वडिलांनी मला वाढदिवसाच्या दिवशी दिलाय बरं का. असं करत करत तिचं वय झालं 16 वर्ष. आता मोठी झाली ती. त्या दिवशी पण वाढदिवस होता तिचा. तर वडील म्हणाले, आज मला तुला एक मोत्यांचा हार द्यायचा आहे. तर त्यांनी एक मोत्यांचा हार काढला
ती म्हणाली, बाबा, तिच्या त्या दिवशी वाढदिवस होता, तर प्रत्येक वाढदिवसाला ती घालायची. तर वाढदिवसाच्या दिवशी तिनं लहानपणी जो हार दिला होता मोत्यांचा, तो गळ्यात होता तिच्या. तर तिने लगेच हा हार पकडला, कारण तिला वाटलं आता हा हार सोडायला लागेल की काय. तर म्हणाली, बाबा, मी हा हार सोडणार नाही. वय वर्ष 3 पासून वय वर्ष 16 पर्यंत प्रत्येक वाढदिवसाला मी हा हार घालते, मी हा सोडणार, मला खूप आवडीचा आहे हा हार. वडील म्हणाले, बघ, हा हार पण तुझाच आहे. तर तिने हा हार ठेवला आणि तो हार घ्यायसाठी हात पुढे केला. नाही, एकच हार मिळेल, एक तर हा हार किंवा तो हार. तर तिचे दोन्ही हात तिच्या हारावर, पण तिचं लक्ष होतं त्या हारावर, कारण तो हार पण चमकत होता. आणि हा हार आता इतक्या वर्षांनी थोडी चमक त्याची कमी झाली होती. तो म्हणाले, बाबा, दोन्ही पाहिजेत मला. म्हणजे दोन्ही नाही मिळणार, एकच मिळेल. मग ती विचार करते, काय करू काय करू. मध्येच हात असं जायचा, मध्येच हात पाठी यायचा, मध्येच हात जायचा, मध्येच पाठी यायचा. मग तिने आईला विचारलं, आई, हा पण माझ्या हार आवडीचा आहे आणि तो पण हार चमकणार आहे, आणि वडील म्हणतायत हा हार घे, आणि तो हार घेण्यासाठी हा हार मला वडिलांना द्यायला लागेल, तर काय करू. आईने विचारलं, आईने सुचवलं, वडिलांना विचार तू, एक हार माझ्याकडे असताना तुम्ही पुन्हा मला मोत्यांचाच हार का आणला? दुसरा कुठला हार आणला असता? अमेरिकन डायमंडचा आणला असता? आहे ना एक तुम्हीच दिलाय, असं नाही की तुम्हाला माहिती नाही. एक मोत्यांचा हार असताना दुसरा मोत्यांचा हार तुम्ही का आणला? तर तिने मन मोकळेपणाने वडिलांना विचारलंय. आईने मला सुचवलं, मला तर द्यायचा नव्हता, पण आई म्हणते तुम्हाला विचारावं. तुम्ही काय म्हणतात, तू जेव्हा लहान होतीस ना, तेव्हा तुला खऱ्या मोत्यांचा हार देऊ नाही शकत. कुठे तू पाडशील, कुठे हरवशील, तर लहानपणी मी तुला खोट्या मोत्यांचा हार दिला. आज जेव्हा तू मोठी झाली आहेस, आज तुला मला प्रेमाने खऱ्या मोत्यांचा हार द्यायचा आहे. तर आता खऱ्या मोत्यांचा जर हार पाहिजे असेल तर तो खोट्या मोत्यांचा हार तुला मला द्यायला लागेल. आता जेव्हा तिला कळलं की अरे हा खोट्या मोत्यांचा आहे का, असं आहे होय, मग तिने लगेच तो काढून दिला आणि खऱ्या मोत्यांचा हार घेतला. तसं आपण जेव्हा या जगामध्ये वावरत असतो, तेच पितायत. हे जग कोणी बनवलं? अहम सर्वस्य प्रभवो मत्तः सर्वम प्रवर्तते. हे भौतिक जग काही दुसरा निर्माता नाहीये, दुसरा स्रोत नाही, ते श्रीकृष्ण आहे. ओम पूर्णमदः पूर्णमिदम पूर्णात पूर्णमुदच्यते. हे ब्रह्मांड पण श्रीकृष्णांपासूनच उद्भवलंय. तर आपल्याला हे ब्रह्मांड जे झिलमिल झिलमिल चमकणार तो प्रतिबिंब आहे, ते का दिलं आपल्याला? आपण पात्र होतो का? खऱ्या झाडात वैकुंठाला जाण्यासाठी आपण पात्र आहोत का? नाही आहोत. पण शेवटी आपण त्याच वडिलांची मुलं आहोत. तर श्रीकृष्णांनी म्हणाले, याला एक जग द्यायला लागेल, ज्याच्यामध्ये नाती असतील, ज्यामध्ये भावंड असतील, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी, यश असेल तथाकथित. पण ते कसं असेल? प्रतिबिंबामध्ये दिसणाऱ्या चमकणारे आंब्याची झाड आहेत, प्रतिबिंबामध्ये चमकणाऱ्या सोन्याचं आहे. आकर्षित करेल, पण त्याच्यामध्ये सबस्टन्स नाहीये. खरे आंबे नाहीयेत, ते खरे आंबे वरच झाडात आहेत. पण हे खोटं मोत्यांचा हार जर आपल्याला नाही दिलं ना, आपण त्रासणार. आपण म्हणणार अरे जीवनात काही रसच नाही राहिला. तर कधी कधी जेव्हा औषध घ्यायला मदत करायची असेल, तेव्हा डॉक्टर लोक काय करतात, कधी कधी ते कडू किंवा आंबट औषध जाण्यासाठी, त्याचा साथ देण्यासाठी गोड काहीतरी गोळी देतात. तर ती गोड गोळी खाऊन ते आंबट किंवा कडू औषध जातं तरी कमीत कमी. औषध खाणं महत्वाचं आहे, ती गोड थोडं गेलं तरी चालतं. तसं परमेश्वराने त्याच पित्याने तुम्हा आम्हाला त्या लहान मुलीसारखं खोटं एक मोत्याचा हार दिलाय, आणि तो आपण मिरवतोय. आणि तेच श्रीकृष्ण जेव्हा स्वतः आपल्या जीवनात प्रवेश करतात, तेव्हा आपल्याला म्हणतात, हा हार पाहिजे का तुला? तुला वैकुंठ पाहिजे का? तर आपण या जगाला सोडत नाही काही, म्हणतो हे पाहिजे ना, आणि वैकुंठ वैकुंठ पण पाहिजे बाय द वे. पण श्रीकृष्ण म्हणतात असं नसतं. 2 बोटींवर एक एक पाय नाही ठेवू शकत, निवडायला लागेल. आपण म्हणतो असं नाही आहे कृष्णा, तू प्रेम करतोस की नाही, तर दोन्ही गोष्टी द्यायला पाहिजेत. तर श्रीकृष्ण म्हणतात तुझ्यावर प्रेम करतो म्हणून तुला सांगतोय की एकच गोष्ट निवडायला लागेल तुला. आणि ती पण कुठली गोष्ट? जी मला आज तुला द्यायची आहे ती. आज तुझं वय 16 झालंय, आज तू मोठा झालास, आज तू बुद्धी वापर. या जगामध्ये कुठल्याही वस्तूने तुला शाश्वत समाधान दिलंय का? या जगामध्ये कुठल्याही गोष्टीने तुला शाश्वत सुख दिलंय का? मग जेव्हा आपण तेवढं मनन करू, तेव्हा आईला विचारू. आई म्हणजे कोण आपल्या जीवनात? गुरु.
श्रीकृष्णांच्या बोलण्यावर आपल्याला नाहीये. श्रीकृष्ण म्हणतात असंग शस्त्रेन दृढेन चित्वा अनासक्ती ठेव अर्जुना, उठ युद्ध कर. आणि श्री अर्जुन म्हणतो स्वजनम ही कथम हत्वा सुखीन श्याम माधव. हे स्वजन आहेत, माझे आजोबा आहेत, मी स्वजन आहे तुझा. ममई वांशो जीवलोके, तू माझा अंश आहेस, मी तुझा पिता आहे. पिता शेजारी आहेत. आणि तो म्हणतोय स्वजनम ही कथम हत्वा. आणि श्रीकृष्ण डोक्याला हात मारतात, म्हणतात मी स्वजन आहे तुझा, मी तुला खाऊ घालतोय, मी तुझं पालन पोषण करतोय, मी सूर्य तयार केला, मी नद्या तयार केल्या, मी पृथ्वी तयार केली, मी पहिलं बीज दिलं, मी खाऊ घालतोय तुला. आणि तू माझ्या समोर मी तुला म्हणतोय की युद्ध कर, तर तू मला म्हणतोयस की नाही तुम्ही माझे स्वजन नाही आहात, हे लोक माझे स्वजन आहेत. तर श्रीकृष्ण म्हणतात हा काय पित्यांचं ऐकत नाही कोणी, पण सगळे लहान मुलं कोणाचं ऐकतात? आईचं ऐकतात. म्हणून श्रीकृष्ण गुरूंना आपल्या जीवनात पाठवतात. आणि आपण गुरूंना जाऊन विचारतो की हे श्रीकृष्णांनी भगवद्गीतेमध्ये असे अनासक्तीचे श्लोक का लिहिलेत? श्रीकृष्णांना आपलं सुख बघवत नाही का? श्रीकृष्ण असं का म्हणतात की या जगातल्या जेवढ्या आसक्ती आहेत त्या सोडायच्या आहेत आपल्याला म्हणून? मग तेव्हा गुरु आपल्याला सांगतात अरे तुला हे जो हार दिलाय ना, हा आहे हार खरा, पण तो खोट्या मोत्यांचा हार आहे. आणि आता तुझ्या पित्यांना वडिलांना तुला खऱ्या मोत्यांचा हार द्यायचा आहे. तर एकदा जाऊन वडिलांना विचार की या हारामध्ये आणि त्या हारामध्ये काय अंतर आहे. म्हणून श्रीकृष्णांनी 15वा अध्याय बोलला आणि म्हणाले ते झाड पण खरं आहे आणि हे प्रतिबिंब पण खरं आहे, पण प्रतिबिंब आहे ना हे अवलंबून सत्य आहे. प्रतिबिंबावर झाड अवलंबून नाहीये, झाडावर प्रतिबिंब अवलंबून आहे. म्हणून वैकुंठ हे वास्तविक आहे, वैकुंठातले नाते हे वास्तविक आहेत, वैकुंठातलं जे वर्णन केलंय ते वास्तविक आहे. आणि त्या वैकुंठाप्रती आसक्त न होता, आकर्षित न होता आपण त्या प्रतिबिंबाप्रती आकर्षित होतोय. आणि दुसऱ्या किंवा तिसऱ्या श्लोकामध्ये श्रीकृष्ण म्हणतात काही लोक असा विचार करतात अरे ते जे झाड आहे त्याचे मूळ वर आहेत आणि खाली वाढत चाललंय. तर श्रीकृष्ण त्या पहिल्या 5 श्लोकांमध्ये वर्णन करतात खाली खाली अगदी खाली जो भाग आहे तो आहे तमोगुणी भाग आहे. या जगामध्ये जे लोक तमोगुणी क्रिया करतात तो त्या झाडातल्या त्या भागामध्ये. मध्यम स्तरावर जे लोक आहेत ते रजोगुणी क्रिया करत त्यांचा भाग आहे. आणि उच्च काय आहेत जिथे ब्रह्मलोक आहे, जिथे देवता वगैरे राहतात, तर ते सत्वगुणी आहेत. तर प्रभुपाद लिहितात त्या तात्पर्यामध्ये काही लोकांना वाटतं की आपण तमोगुणी जीवन नाही जगायला पाहिजे, व्यसनी जीवन नाही जगायला पाहिजे, आपण मांसाहार वगैरे त्यागायला पाहिजे, आपण सत्वगुणी जीवन जगायला पाहिजे. पण श्रील प्रभुपाद आणि श्रीकृष्ण प्रतिनिधी म्हणून श्रील प्रभुपाद लिहितात काही लोकांना वाटतं त्या झाडावर आपण फक्त या फांदीवरून त्या फांदीवर आपण स्थानांतरित होण्याला यश मिळतं. तर प्रभुपाद लिहितात जर ते झाड प्रतिबिंब आहे आणि खोटं आहे, एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर जाऊन आपल्याला यश नाही मिळणार. त्या प्रतिबिंबाच्या संपूर्ण झाडाचा त्याग करून वास्तविक झाडावर जेव्हापर्यंत आपण पाय नाही ठेवत तेव्हापर्यंत आपला हा सर्व प्रवास आहे हा विफळ आहे. कधी तमोगुणातून रजोगुणावर, कधी रजोगुणातून सत्वगुणावर, कधी सत्वगुणावरून घसरून रजोगुणावर, कधी रजोगुणावरून घसरून तमोगुणावर. हा जो प्रवास आहे या प्रवासाला प्रवास नाही म्हणत, या प्रवासाला फक्त म्हणतात फिरणं. तर म्हणून कधी आपण स्वच्छंद जीवन जगतो, स्वैराचारी जीवन जगतो, कधी आपण वेद क्रिया करतो, वेगवेगळ्या पूजा करतो, अनुष्ठान करतो, पण जेव्हापर्यंत आपलं लक्ष ते प्रतिबिंबाच्या झाडावर आहे तेव्हापर्यंत वास्तविक मोत्यांचा हार आपल्याला मिळणारच नाही. तर खोट्या मोत्यांचा जो हार आहे, समजा त्याच्यात 16 मणी आहेत, 16 वर्षांचा आपण उपमा धरली होती, तर 16 मणी आहेत, तर त्याला ती गाठ लागतो ना जिथे ते टाईट होतं, ते समजा इथे मागे आहे. आणि समजा कोणी त्याला असं फिरवलं आणि ज्याला तिथे गाठ मारली ते समोर आलं आणि मोती मागे गेले, काही फरक पडला का? आणि त्याला समजा आडवं केलं आणि ती जी गाठ आहे ती उजवीकडे किंवा ती गाठ डावीकडे, काही फरक पडला का? शेवटी तो खोटा हार आहे. तर म्हणून जीवनाचं ध्येय फक्त सत्वगुणी क्रिया करण्यामध्ये नाहीये, सात्विक जीवन पद्धती जगण्यामध्ये नाहीये. श्रीकृष्ण 15व्या अध्यायामध्ये म्हणतायत जीवनाचं ध्येय सत्वगुणाला स्वीकारण्यामध्ये नाहीये, जीवनाचं ध्येय चांगला स्वभाव करण्यामध्ये नाहीये. प्रभुपाद म्हणतात एका फांदीवरून दुसऱ्या फांदीमध्ये जाण्यामध्ये काही यश नाहीये. ऍक्च्युअली त्या पूर्ण प्रतिबिंबाला सोडून आपल्याला मुख्य झाडामध्ये जायला पाहिजे. अर्थात
श्रीकृष्णांना समर्पित जीवन जगायला पाहिजे. सत्वगुण खूप महत्वाचा आहे. असं नाही की सत्वगुण खराब आहे. सत्वगुणाचं महत्व काय? सत्वगुणाचं महत्व हे आहे की सत्वगुणामध्ये श्रीकृष्णांची सेवा करायला सोपं जातं. तमोगुणी जो व्यक्ती आहे आणि रजोगुणी जो व्यक्ती आहे तो श्रीकृष्णांची भक्ती करू शकत नाही. सनातन गोस्वामींना जेव्हा श्री चैतन्य महाप्रभू मार्गदर्शन करतात, सनातन गोस्वामींच्या जीवनामध्ये एक असा प्रसंग आहे. सनातन गोस्वामी जेव्हा वृंदावनामधून झारीखंड लिहिलंय चैतन्य चरितामृतामध्ये, तिथून प्रवास करता करता जगन्नाथपुरीला पोहोचतात, तर कुठेतरी प्रदूषित पाणी पितात आणि त्या प्रदूषित पाणी पिऊन त्यांच्या शरीरावर पूर्ण फोड येतात. त्या फोडातून दुर्गंधी द्रव्य बाहेर येत असतं. त्यांचं जे सौंदर्य होतं ते नष्ट झालं. कोणी जवळ येत नाही कारण दुर्गंध येत असतो. तर त्यांना स्वतःची किळस वाटते आणि मनातल्या मनात सनातन गोस्वामी विचार करतात, एक काळ होता जेव्हा मी यवनांची सेवा केली आहे, नवाब हुसेन शाहची मी सेवा केली आहे, परमेश्वरांनी मला त्याची शिक्षा दिली. त्या परिस्थितीत त्यांना श्रीकृष्णांवर आरोप नाहीये, श्रीकृष्णांवर आक्षेप नाहीये, मी एवढा भक्त तुमचा आणि मला अशी परिस्थिती करून दिली. म्हणतात नाही, मी नवाब हुसेन शाहची सेवा केली होती, गोद्रोही ब्राह्मणद्रोही लोकांची मी सेवा केली आहे, तर त्याच्यामुळे मला ही शिक्षा मिळाली. आणि जेव्हा प्रवास करतात तेव्हा ते सगळे शरीरावरचे फोड म्हणून म्हणतात, आता आषाढ महिन्यामध्ये जेव्हा रथयात्रा होईल, त्या रथयात्रेमध्ये रथयात्रेखाली मी माझे शरीर टाकून प्राण सोडीन म्हणून. कोणाला सांगत नाही ते, राहतात हरिदास ठाकूरांसोबत, पण हरिदास ठाकूरांना पण ते सांगत नाहीत. ते मनातल्या मनात विचार असतो, या शरीराला, या पापी शरीराला आज शिक्षा मिळाली आहे परमेश्वराकडून, कर्मांचे फळ मिळाले, तर मी या शरीराला जगन्नाथ रथयात्रेखाली नष्ट करीन म्हणून. पण श्री चैतन्य महाप्रभू तर परमात्मा आहेत. श्री चैतन्य महाप्रभू एकदा येतात आणि हरिदास ठाकूरांशी बोलायला लागतात आणि म्हणतात, जर कोणा व्यक्तीला वाटत असेल की शरीर त्यागून त्याला परमेश्वर मिळतील, तर ही खूप मोठी चूक आहे. का? कारण हे शरीर परमेश्वराने साधना करण्यासाठी दिलेलं साधन आहे. या बोटांनी आपण हरिनाम घेणार, या डोळ्यांनी गोड तुझे रूप, गोड, या कानांनी आपण हरिकथा ऐकणार, या पायांनी आपण तीर्थस्थानांना जाणार, या हातांनी आपण हार बनवणार. या सर्व इंद्रिया परमेश्वराच्या सेवेसाठी आहेत. तर परमेश्वराने आपल्याला, आपण भरकटलो होतो, आपल्याला पुन्हा भक्ती मार्गाच्या रस्त्यावर आणण्यासाठी किती उत्कृष्ट हे हात दिलेत. कुठल्या प्राण्याचे हात परमेश्वराच्या साठी हार बनवण्यासाठी उपयुक्त आहेत? कोण सांगणार मला? गायीचे हात, घोड्याचे हात, बकरीचे हात, लांडग्याचे हात, हत्तीचे हात, कोणतरी एक असेल प्राणी जो परमेश्वराला हार अर्पण करू शकतो. हा नाही हो, मनुष्याला सोडून मनुष्य म्हणतात. सो आपल्याला हे जे हात दिलेत याने आपण काय नाही करू शकत. परमेश्वराला सुंदर सुंदर वस्त्र बनवू शकतो, परमेश्वराला मोरपीस लावून त्यांचा शृंगार पूर्ण करू शकतो, परमेश्वराच्या चरणांना एक तुळशी पान लावून त्यांचे आशीर्वाद स्वीकार करू शकतो. काय हे हात आहेत, दिसायला जरी विचित्र दिसतात असे पाच काहीतरी आलेत, या हातांनी परमेश्वराची सेवा करू शकतो. तर म्हणून श्री चैतन्य महाप्रभू काही कारण नसताना एक दिवशी जेव्हा सकाळी येतात तेव्हा हरिदास ठाकूरांना म्हणतात, जर कोणाला वाटत असेल की शरीराचा त्याग करून मी परमेश्वराला प्राप्त करीन, तर म्हणतात ही सगळ्यात मोठी चूक आहे. का? कारण जेव्हा मी कोणाला एक भेट वस्तू देईन, समजा या प्रभूजींना मी ही भेट वस्तू दिली, अरे तुझा वाढदिवस आहे, हा पेन तुझ्यासाठी वाढदिवसाची गिफ्ट, आणि दुसऱ्या दिवशी त्याला विचारलं मी, तुझ्या पेनचं काय केलंस? मग नाही, फेकला मी बाहेर. का रे, तुम्ही पेन दिलेला का फेकलास? म्हणजे मला काळा रंग आवडत नाही, मला निळा रंग आवडतो, तर मी फेकून दिला. म्हणून मला बोलला असं निळा पेन दिला असता मी तुला, मला परत दिला असं मी दुसऱ्या, फेकलास. मी दिलेल्या भेट वस्तूची तुला किंमत नाही. तसं श्रीकृष्ण आपल्याला हे साधन दिलंय त्यांनी आणि म्हणताय, जर आपण या शरीराची काळजी नाही घेतलीये तर आपण त्या साधनाला आपण नष्ट करतोय. तर श्री चैतन्य महाप्रभू मग सनातन गोस्वामींकडे बघतात आणि म्हणतात, आत्महत्या, स्वतःच्या शरीराचा नाश करणं ही तमोगुणी क्रिया आहे. आणि त्या ठिकाणी श्री चैतन्य महाप्रभू म्हणतात, तमोगुणी व्यक्ती आणि रजोगुणी व्यक्ती कधीही श्रीकृष्णांची सेवा नाही करू शकत. सत्वगुणी व्यक्ती श्रीकृष्णांची सेवा करण्यासाठी तयार होतो. विमान उडायला तयार झालंय, उडलं नाही अजून,
पण कमीत कमी उडायला तयार झालंय. सत्वगुण म्हणजे विमान उडायला तयार झालंय, आता त्याला त्या धावपट्टीवर रनवेवर पळून उडायला मदत करायला लागणार. तर म्हणून खूप महत्वाची गोष्ट आहे की त्या प्रतिबिंबाच्या झाडावर फक्त एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर जायचं, कधी तमोगुणीच्या फांदीवरून रजोगुणावर, रजोगुणाच्या फांदीवरून सत्वगुणावर, ते जीवनाचं यश नव्हे. प्रतिबिंबामध्ये राहणं जीवनाचं यश नव्हे. ऍक्च्युली जीवनाचं यश आहे खऱ्या वृक्षाला स्पर्श करणे. जेव्हापर्यंत आपण अनासक्तीबद्दल बोलत नाही, अध्यात्माचं काय सकारात्मक आपल्यावर परिणाम होतात याच्यावर आपण समजा, गुड इफेक्ट्स ऑफ स्पिरिच्युअलिटी, जप केल्याचे काय फायदे येतात, मन तुमचं स्ट्रॉंग होईल, इत्यादी इत्यादी. असे सगळे सेमिनार सगळ्यांना आवडतात. प्रभूजी काहीतरी सकारात्मक सांगा. पण अनासक्तीबद्दल बोलले, श्रीकृष्णाने जे 15व्या अध्यायामध्ये सांगितलं ते सांगितलं म्हणतात, प्रभूजींनी आज हेवी लेक्चर दिलं, खूप अनासक्तीवर लेक्चर दिलं. ऍक्च्युली गोष्ट ही आहे की जेव्हापर्यंत आपण या गोष्टींप्रती आपलं लक्ष कमी नाही करणार, तेव्हापर्यंत चांगल्या गोष्टींकडे लक्ष कसं जाणार. जर आपलं जीवन पूर्ण या एका बोट्यावर चाललंय, तर ह्या 2 बोटांना आपण कधी वापरणार. शेजारी शेजारीच आहेत, पण सायंटिस्ट म्हणतायत काही वर्षांनी माहिती आहे माणसाचं पण उत्क्रांती होते, इव्होल्युशन होतं शरीराचं. तर काही वर्षांनी 2-3 जनरेशन्स नंतर हे जे बोट आहे याचं जाड होणार आहे, चांगलं स्ट्रॉंग होणार आहे. कारण दिस इज द ओनली फिंगर दॅट इज बिंग युज्ड. एकच बोट वापरलं जात आहे. फक्त इस्कॉनचे जे भक्त आहेत त्यांची मुलं आहेत जी, त्यांचे हे बोट आणि हे बोट जाड होणार आहे, कारण ते लोक जप करत असतात. सो श्रीकृष्ण काय म्हणतात, श्रीकृष्ण म्हणतात मला तुझ्या जीवनातला सुख समाधान आनंद हिसकावून नाही घ्यायचा आहे, मला तुला खरा सुख समाधान आनंद द्यायचा आहे, त्याच्यासाठी मी तुला विनवण्या करतोय, हे सोडून दे म्हणून. तसं कोणाला वाटलं की प्रभूजी हे अनासक्ती त्याग हे सगळं जे तुम्ही बोलताय ना, यांनी आमची महत्वाकांक्षा कमी होईल. जेव्हापर्यंत आपण या जगाच्या कौशल्यांप्रती, कलांप्रती, पदाप्रती आसक्त असो, तेव्हा तर महत्वाकांक्षी, या जीवनामध्ये काही कमवायचं असेल, या जगामध्ये काही कमवायचं असेल, महत्वाकांक्षा पाहिजे. काय तुम्ही अनासक्तीचे टेप लावून ठेवली एका तासापासून. सगळ्यात महत्वाचे व्यक्ती ज्यांनी ही अनासक्तीची शिकवण आपल्याला दिली, एसी भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद. एसी भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांच्यापेक्षा अनासक्त व्यक्ती अजून कोण असेल. यांना काहीच नाही दिलं परमेश्वराने. एसी भक्तिवेदांत स्वामी प्रभुपादांची मालमत्ता शून्य. एसी भक्तिवेदांत स्वामी प्रभुपादांना यशच नाही मिळालं. मी काही काही गोष्टी सांगतो प्रभुपादांबद्दल. प्रभुपाद जेव्हा अमेरिकेत गेले तेव्हा खिशामध्ये 40 रुपये होते आणि प्रभुपाद आपल्या शिष्यांना म्हणाले 1 hour वर्थ ऑफ मनी. 1 hour वर्थ ऑफ मनी म्हणजे न्यूयॉर्कमध्ये एका तासामध्ये खर्च होतात 40 रुपये. त्यावेळेस $7 होते. 5 रुपयाचा $1 होता तेव्हा. $7 अमेरिकेमध्ये न्यूयॉर्क शहरामध्ये एका तासात खर्च होता. तर प्रभुपाद म्हणाले एक तर माझ्याकडे डॉलर पण नव्हते, पण समजा कोणी म्हणाले की तेवढे होतं, 1 तास खर्च करायचे एवढे पैसे होते माझ्याकडे. आणि प्रभुपाद किती महिने राहिले अमेरिकेमध्ये, तर म्हणाले कोणी पुरवले ते पैसे. ज्या व्यक्तीने खोटा मोत्यांचा हार दिला होता, जेव्हा आपण तो खोट्या मोत्यांचा हार काढू आणि त्या व्यक्तीला परत देवळी म्हणाला मला खरा हार देणार का, तर श्रीकृष्ण म्हणतील नक्की देणार, पण खरा हार मिळवण्यापूर्वी तुला खोटा हार द्यायला लागेल. तर प्रभुपादांना किती महिने तिथे राहायला मिळालं. प्रभुपाद जेव्हा इथून गेले तेव्हा त्यांचा एक शिष्य होता आचार्य प्रभाकर. आणि प्रभुपाद जेव्हा या जगातून गेले तेव्हा त्यांचे जवळजवळ 4800 शिष्य होते. तर प्रभुपादांची महत्वाकांक्षा काही कमी नाही झाली. प्रभुपादांना यश काही कमी नाही मिळालं. प्रभुपाद जेव्हा भारतातून बाहेर गेले तेव्हा त्यांचा एकही मंदिर नव्हता. आणि प्रभुपाद जेव्हा या जगातून गेले तेव्हा आपल्यासाठी साधना करण्यासाठी, सेवा करण्यासाठी 108हून अधिक मंदिरं तुम्हा आम्हासाठी मागे सोडून गेले. तर विचार करा प्रभुपादांना यश मिळालं की नाही. तर महत्वाकांक्षा म्हणजे आपल्या महत्वाकांक्षेचं व्याख्या काय आहे. पैसे कमावणे म्हणजे महत्वाकांक्षा. मोठ्या कुठल्या कंपनीमध्ये पद मिळवणे म्हणजे महत्वाकांक्षा. सगळ्यात मोठी आणि सगळ्यात कठीण महत्वाकांक्षा काय माहिती आहे, परमेश्वराचं हृदय जिंकणे. जर कोणाला खरोखर शूरवीर बनायचं असेल, प्रभूजी मला ना असंभव गोष्ट महत्वाकांक्षा पाहिजे, टेक इट एज अ चॅलेंज. श्रीकृष्णांच्या हृदयाला स्पर्श करण्याची महत्वाकांक्षा मी माझ्या हृदयामध्ये बाळगली आहे. त्यासाठी काय ऍडव्हेंचर, काय म्हणू ऍडव्हेंचरला मराठीमध्ये काय म्हणणार,
ठीक आहे, साहस. अजून माझ्या मनात एक दुसरा शब्द आहे. काय हा साहस आहे? श्रीकृष्णांना मला प्रसन्न करायचं आहे. श्रीकृष्णांना प्रसन्न करण्यासाठी वाचन करायला लागेल, श्रवण करायला लागेल की श्रीकृष्णांना आतापर्यंत ज्या लोकांनी प्रसन्न केलं त्यांनी काय काय केलंय, आणि तो क्लिष्ट मार्ग स्वीकारायला लागेल. तर महत्वाकांक्षा आध्यात्मिक जीवनामध्ये कमी नाही होत, महत्वाकांक्षा आध्यात्मिक जीवनामध्ये शाश्वत होतात. महत्वाकांक्षा जीवनामध्ये, आध्यात्मिक जीवनामध्ये श्रेष्ठ स्तरावर जातात. तर CNN म्हणून एक अमेरिकन टीव्ही न्यूज चॅनल आहे. CNNनी एकेकाळी अशा लोकांची लिस्ट बनवली ज्यांनी 50 नंतर यश गाठलं. सो त्याला काही लोक असतात, एक YMCA, यंग मेन्स ख्रिश्चन असोसिएशन, किंवा एक यंग ऑन्ट्रप्रनर्स क्लब असतो एक, की ज्यांनी 25 ते 30 वयामध्ये ते मिलियनेअर झाले. त्यांचा एक क्लब आहे, म्हणजे कमी वयामध्ये त्यांनी यश गाठलं. तसं अजून एक क्लब आहे, लेट यश ज्यांना मिळालं. तर 50 नंतर ज्यांना यश मिळालं त्या लिस्टमध्ये 5व्या नंबरवर AC भक्तिवेदांत स्वामी प्रभुपादांना CNNनी टाकलं. म्हणजे हे व्यक्ती 50 नंतर त्यांनी यश गाठलं. फार का तुरळक, फार कमी लोक आहेत असे. तर म्हणून कोणाला असं वाटू नये की आध्यात्मिक जीवनामध्ये आल्यानंतर माझी महत्वाकांक्षा कमी होईल, आध्यात्मिक जीवनामध्ये आल्यानंतर मला सगळं काही सोडायला नाही लागेल. ऍक्च्युली बऱ्याच चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत त्या आपल्याला मिळतील, आणि श्रीकृष्ण ती चांगली गोष्ट देण्यापूर्वी आपल्याकडे थोडी परीक्षा बघतील आणि म्हणतील ते हातातलं जे खोटं घड्याळ आहे ते दे. कधी कधी इथून मी जेव्हा आगगाडीने प्रवास करतो तेव्हा दादरला उतरतो. कधी 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 कार्यक्रम असतो, दादर जवळ KEM हॉस्पिटल आहे, ते इथून उतरतो, मग दादरला उतरतो आणि तिथून मग आमच्या संध्याकाळच्या KEMच्या कार्यक्रमाला जातो. तर ते दादर स्टेशनच्या जस्ट बाहेर फोन विकतात लोक. तुमच्यातून किती लोक दादर स्टेशनला आलेत माहिती नाही मला, कधी आले तर हे लक्षात ठेवा. दादर आणि CST स्टेशनच्या बाहेर, मुंबईत जेव्हा बाहेर पडतो आपण, तर इमिजिएटली तिथे फोन वगैरे विकत असतात. तर ते एक दिवशी मी टॅक्सीसाठी वाट बघत होतो तेव्हा तिथे बघितलं 5,500 आयफोन विकत होते, किंवा कॅसिओचं घड्याळ 50 रुपयामध्ये. आणि बिचारे जे गावातले लोक असतात जे पहिल्यांदा मुंबईला आले असतात त्यांनी आयफोन ऐकलेला असतो आणि त्यांना वाटतं हे 5,500 रुपयामध्ये मुंबईमध्ये काही शक्य आहे. तर ते बिचारे ते घेतात आणि त्या दुकानदारापासून तो आयफोन घेऊन बसमध्ये बसेपर्यंत चालला तर नशीब. आणि ते कॅसिओचं घड्याळ 50 रुपयाचं जे कॅसिओचं घड्याळ आहे ते फक्त त्याच्या मनगटीवरून आपल्या हातावर असं इथं तो बांधलं आणि चालू आहे, त्याच्या पाया पडायचं, कारण ते खोटं आहे. म्हणून खरं घड्याळ कोणाला मिळणार? जे विचारणार खरं कॅसिओचं घड्याळ खरंच 50 रुपयाला मिळतं का हो? आयफोन 5,500 रुपयाला मिळतं का हो? मग हा जो व्यक्ती 5,500ला आयफोन विकतो ते कुठला आयफोन आहे? तो 50 रुपयाला जो कॅसिओचं घड्याळ विकतो ते कुठलं कॅसिओचं घड्याळ आहे? ते चमकणारं ते प्रतिबिंब आहे, ते खरं नाही आहे. त्यामुळे श्रीकृष्ण काय म्हणतात, तुला मी फुकट द्यायला तयार आहे. खरं आध्यात्मिक जगत मी तुला खरं द्या, सुख, समाधान, आनंद, नाती शाश्वत तिथे आहेत, पण त्याच्यासाठी तुला या प्रतिबिंबातून तुला लक्ष उचलायला लागेल. तमोगुण चालेल? एक व्यक्ती म्हणतात की नाही चालणार, व्हेरी गुड. रजोगुण चालेल? 4 लोक म्हणतात नाही चालणार. सत्वगुण चालेल? चांगला आहे पण तो परिपूर्ण नाहीये, तो पोषक आहे पण परिपूर्ण नाहीये. म्हणून वैकुंठाला गाठण्यासाठी सगळ्यात सोपा मार्ग आहे श्रीकृष्णांचं नामस्मरण करणे, भगवद्गीतेतल्या श्रीकृष्णांच्या शिकवणींना ऐकणे, आणि अशा प्रकारे प्रामाणिकपणे यथाशक्ती श्रीकृष्णांची या बोटांनी, या डोळ्यांनी, या कानांनी, या जिभेने, या इंद्रियांनी सेवा करण्याचा प्रामाणिक वैष्णवांच्या संगतीमध्ये प्रयत्न करणे. का? जेव्हा आपण हतबल होऊ, जेव्हा आपण चुकू, तेव्हा कोणतरी वैष्णव येऊन आपल्याला आधार देतील, ते असतं. तर अशा प्रकारे 15व्या अध्यायावर सुरुवातीच्या 5 श्लोकांवर आपण आज चर्चा केली. खूप खूप धन्यवाद. जय श्रीमद भगवद्गीता की जय. जय श्रील प्रभुपाद की जय. अनंत कोटी वैष्णव वृंद की जय. जय निताय गौर प्रेमानंदे. हरी हरी बोल. कोणाला काही प्रश्न किंवा कोणाला काही शंका?
किंवा कोणाला काही 15व्या अध्यायावर अधिक काही मार्गदर्शन करायचं आहे? तुम्हाला हे प्रश्न? कारण कोणाला काही प्रश्न नाही आहे तर माझ्याकडून एक प्रश्न आहे. तुम्हाला प्रश्न आहे? विचारा. आपल्याला तुम्ही म्हणाले ना या भौतिक जगाची जी आवड आहे ती क्षणिक आहे किंवा आवड क्षणिक नाही आहे. आवड ज्या वस्तूप्रती आहे ती क्षणिक आहे. आवड शाश्वत आहे. आवड काही मरत नाही. वस्तूप्रतीची जी आवड आहे ना तर ती आपल्याला भगवंताप्रती कळवायला पाहिजे. पण ती वस्तूप्रती जी आवड आहे ती तरी सुद्धा सुटत नाही. माहीत असून आपल्याला ज्ञान असून सुद्धा त्यासाठी दोन गोष्टी आहेत. एक म्हणजे अभ्यास आहे ना तू कोणत्याही वैराग्य येण्याच्या गृही येते. एक म्हणजे वारंवार आपण प्रयत्न करायला पाहिजे. आज सुटत नाही पण आज अशी काय आपल्याला डेडलाईन नाही दिली परमेश्वराने. अमुक अमुक काय 26 तारीख आहे आज 27 सप्टेंबर 2025च्या आधी जर नाही केलंस तर मेलास. तर भगवंत खूप दयाळू आहेत. भगवंत म्हणतात आज नाही शक्य झालं 27 सप्टेंबरला 27 ऑक्टोबर पर्यंत प्रयत्न. पण तू प्रयत्न सोडू नकोस. कारण दुसरी गोष्ट ज्या परिस्थितीमध्ये त्या आवडीला अजून पोषण मिळतं, खतपाणी मिळतं, त्या परिस्थितीपासून आपण दूर असायला पाहिजे. समजा मी सिगरेट पितोय आणि मला लक्षात आलं की सिगरेट पिण्याची सवय मला सोडायची आहे. तर एक आहे की ती सिगरेट सोडायचा प्रयत्न करायचा आणि दुसरं ज्या दुकानातून मी ती सिगरेट घेतो त्या दुकानात ज्या रस्त्यावर आहे त्या रस्त्यावरून चालायला नाही पाहिजे. रोज मी त्याच रस्त्यावरून चालीन आणि तो मला हाक मारेल, साहेब आठवलं ना रोज तुम्ही यायचे, तर मी घसरीन तिकडून. तर म्हणून श्रीकृष्ण म्हणतात दोन गोष्टी आहेत. प्रयत्नशील राहायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट ज्या संघामध्ये, ज्या परिस्थितीमध्ये, ज्या वातावरणामध्ये ती वाईट सवय आपण रोज करायचो त्या गोष्टीपासून आपण दूर असायला पाहिजे. तर कधी कधी काय करतो आपण, प्रयत्न करतो पण ती परिस्थिती आपण सोडत नाही आणि मग तिथे जाऊन आपल्या जुन्या आठवणी आपल्याला परत वापस येतात आणि मग आपण परत घसरतो. तर दोन्ही गोष्टी महत्वाच्या. सुधीर चैतन्य प्रभू तुमच्याकडून काही 2 शब्द मार्गदर्शन. किती लोकांना असं वाटतं की सुधीर चैतन्य प्रभूंनी काहीतरी मार्गदर्शन करायला पाहिजे? अरे हो, येस. माझ्या प्रश्नांना पण एवढा प्रतिसाद नाही मिळाला. हा तो मायक्रोफोन आहे बघा, मायक्रोफोन. मला असं विचारायचं होतं, लहानपणी चूक केली होती तर मग ते शिक्षा भेटायला नाही पाहिजे असं माझ्या मनाला वाटतं. तर आपल्या दृष्टी अनुसार आणि त्या मांडुक्य मुनीच्या दृष्टी अनुसार असं आपलं पण म्हणणं आहे आणि मांडुक्य मुनींचं पण तेच म्हणणं होतं. लहानपणी नकळत ती चूक झाली पण यमराज म्हणतात की नाही, शिक्षा मिळणार. आणि ती शिक्षा देऊन शिक्षा त्यांनी वापस नाही घेतली पण तो शाप स्वीकारला त्यांनी. यमराजांनी शाप स्वीकारला आणि विदूर म्हणून या जगात आले पण त्यांना जी शिक्षा मिळाली ती त्यांनी नाकारली नाही. तर कर्माचे नियम आहेत. एक कर्माचे सिद्धांत काय आहेत, मी जे काही पुण्य करीन त्याच्यासाठी मला चांगले फळ मिळते. आणि दुसरा एक सिद्धांत आहे, मी जे काही चुकीच्या गोष्टी करीन त्यासाठी मला पाप फळ मिळेल. तर आपण गीता कोर्स करतोय, त्या गीता कोर्स मधली एक स्लाइड आहे. समजा मी 5 पुण्य केले आणि जर मी 3 पाप केले तर आपल्याला काय वाटतं, 5 पुण्य आणि 3 पाप, आता 2च पुण्य उरायला पाहिजेत. पण शास्त्रानुसार सांगितलंय जे काही आपण पाप केले त्याचे वेगळे फळ मिळतात आणि जे काही पुण्य केले त्याचे वेगळे फळ मिळतात. जर मी 5 पुण्य केलेत तर मला 5 पुण्याचे 5 फळं मिळणार आणि जर मी 3 पाप केले तर त्या 3 पापाचे 3 वाईट फळ पण मिळणार. ते एकमेकांना क्रॉस नाही करत. तिखट भाजी बनवली आणि खूप ती झोंबते तर आपण थोडं गूळ टाकू, थोडं साखर टाकू आणि ते कट करतं. पण जीवनामध्ये तसं नाही होत.
पण आपण ज्या चुका केल्यात, पाप केल्यात, त्याला जर नष्ट करायचं असेल, पुण्य नाहीये त्याचं औषध. त्यासाठी काय आहे तर ब्रह्मदेव ब्रह्मसंहिते म्हणतात, कर्माणी निर्दहती किंतुच भक्ती भाजाम गोविंद मादी पुरुषम तमाम भजाम. कर्माणी निर्दहती, जर कर्मांना दहन करायचं असेल, तुम्हाला जाळून टाकायचं आहे, आग लावायची असेल, किंतुच भक्ती भाजाम, जेव्हा आपण श्रीकृष्णांची भक्ती करू, श्रीकृष्णांचं नामस्मरण करू, श्रीकृष्णांची जेव्हा इच्छा होईल, हा चांगला भक्त आहे, हा का तडफडतोय भौतिक जीवनामध्ये, श्रीकृष्णांच्या इच्छेनुसार ते कर्मांचे फळ नष्ट होऊ शकतात. श्रीकृष्णाने जर मायादेवीला सांगितलं की ते कर्मांचे जे फळ आहे ते नष्ट कर, तर होऊ शकतात. पण पुण्य करून नाही होत. तर तपश्चर्या केली त्यांनी, म्हणजे पुण्य केलं, तपस्या केली, त्यांनी पाप नष्ट नाही होत, पण चांगले फळ निर्माण होत. ठीक आहे. येस, सुधीर चैतन्य प्रभू. कारण मी अगदी फास्ट चालू होतं आणि नित्य वैराग्य असं ऐकलं, मला पटलं. प्रभुपादा नित्य वैराग्य सांगितलं, तर प्रभुपादांनी सांगताना नित्य वैराग्य दिलं. आणि चैतन्य महाप्रभूंचे जे प्रमुख शिष्य होते, षड गोस्वामी, रूप गोस्वामी, सनातन गोस्वामी किंवा रघुनाथदास गोस्वामी, चैतन्य महाप्रभूंनी डायरेक्टली सेवेत घेतला, म्हणजे जगन्नाथपुरीला बोलवलं आणि वृंदावनला त्यांना सेवा दिली. तर त्यांना आहे ते त्यांचं ऑपिनियन सोडूनच बोलवलं. हाऊ कॅन वी अंडरस्टँड दिस बोथ? चैतन्य महाप्रभूंचा मूड वेगळा राहतो का त्यामधून? सो रूप गोस्वामी आहेत, हे गृहमंत्री होते आणि सनातन गोस्वामी आहेत, हे अर्थमंत्री होते. दोघांकडे किती लक्ष्मी होती? 7 होड्या सोन्याचे नाणे भरून होते. आणि या दोघांना माहिती आहे, श्री चैतन्य महाप्रभू म्हणतात की आता हे सगळं त्यागून या. का नाही रूप आणि सनातन यांनी युक्त वैराग्याचा प्रिन्सिपल वापरून त्या 7 होडी भरलेल्या सोन्याच्या नाण्यांनी श्रीकृष्णाची सेवा केली असती? पण त्यांना माहिती आहे की जर आचार्यांनी ते जर उदाहरण स्थापित केलं तर खालच्या लोकांना तो एक बहाणा मिळतो. मग म्हणतील आम्ही पण युक्त वैराग्य करतो, म्हणून आमचं पण सोनं, आमचं हे सगळी जी बालमत्ता ती कशासाठी ठेवली आहे? श्रीकृष्णांच्या सेवेसाठी ठेवली आहे. तर म्हणून नेहमी आचार्य एक पाऊल पुढे राहतात, स्वतःच्या जीवनामध्ये लिनियंट विथ अदर्स अँड स्ट्रिक्ट विथ हिमसेल्फ. तर साधूचा एक काय गुण आहे? दुसऱ्यांना बोलताना नेहमी माफी करायची, दुसऱ्यांना जागा द्यायची, पण स्वतःसोबत कडक राहायचं. आणि एक साधारण व्यक्तीचा नियम काय आहे? स्वतःसाठी आपण लिनियंट असतो आणि दुसऱ्यांसाठी कडक असतो. तर युक्त वैराग्याचं जे श्लोक आहे, निर्बंध कृष्ण संबंध युक्तम वैराग्य मुच्यते, तो श्लोक कोणी रचलाय? रूप गोस्वामीने रचलाय. रूप गोस्वामीने ती व्याख्या दिली की युक्त वैराग्य म्हणजे काय, पण रूप गोस्वामीने ती व्याख्या देताना स्वतःच्या जीवनामध्ये युक्त वैराग्य नाही ठेवलं, वैराग्य ठेवलं. का? कारण त्यांनी जर युक्त वैराग्य ठेवलं तर नेहमी येणाऱ्या जनरेशन्स मध्ये ते बेसिकली शिथिल होत जातं. तर स्वतः जेव्हा वैराग्य ठेवलं तेव्हा तुम्ही आणि आम्ही युक्त वैराग्य करतोय. जर रूप गोस्वामीने युक्त वैराग्य केलं असेल तर आपण युक्त केलं असतं फक्त. दॅट्स हाऊ लाईफ इज, दॅट्स हाऊ नेचर इज. दुसरी गोष्ट म्हणजे रूप आणि सनातन यांना अजून एक गोष्ट दाखवायची होती. श्रीकृष्णांना प्रसन्न करण्यासाठी पैसे नाही पाहिजेत, श्रीकृष्णांना प्रसन्न करण्यासाठी समर्पणाची गरज आहे. तर त्यांनी पैसे वापरले असते तर आपल्या सर्वांसाठी उदाहरण काय असतं? श्रेष्ठ आचार्यांनी पैसे वापरून श्रीकृष्णांना प्रसन्न केलं. पण रूप आणि सनातनी सांगितलं काय? कोपीन कंथाश्रितव, त्यांच्या शरीरावर फक्त कोपीन होती, अजून काहीच नव्हतं. व्रजवासी ज्या कपड्यांना फेकायचे, कोपीन पण नवीन कपड्याची नाही, वस्त्र वापरलेले धोतर फेकलं तर त्या फेकलेल्या वस्त्राला फाडून 2 कापड बनवायचे आणि त्याच्याने अंग जागायचे. या परिस्थितीतही 5000 वर्षापूर्वी लुप्त झालेले गोविंदजी, जे कोणालाही सापडत नव्हते, व्रजवासींना विचारत होते कुठे आहेत गोविंदजी, कुठे आहेत गोविंदजी, कोणाला माहिती नाही. ते गोविंदजी, एकदा एक लहान मुलगा आला, रूप गोस्वामी पण आसुसलेले आहेत, गोविंदजी कुठे आहेत, गोविंदजी कुठे आहेत, ते हरवलेले गोविंदजी कुठे आहेत. एक लहान मुलगा येऊन म्हणतो इथे एक टिळा आहे, एक डोंगर आहे, दुपारी 12 वाजता एक कामधेनू गाय येते आणि ती त्या टिळ्यावर उभी राहते आणि तिथे स्वतःहून दूध देते आणि निघून जाते. तर तिथे गोविंदजी आहेत.
यांनी जर वर बघितलं तर तो मुलगा गायब. आणि खरोखर तिथे गेले तर त्या डोंगरावर, डोंगर नाही, असा तो टिळा म्हणजे अर्धी टेकडी, त्या टेकडीवर खरोखर त्यांनी बघितलं रूप गोस्वामींनी दुपारी 12 वाजता एक गाय यायची आणि स्वतःच दूध द्यायचे आणि निघून जायचे. तर म्हणाले बरोबर 12 वाजताच येते, बरोबर गाय येते, बरोबर तिथेच दूध देते, बरोबर स्वतःहून दूध देते, चाललंय काय? आणि मग खणायला सुरुवात केली तर म्हणतात 60 फूट खाली गोविंदजी सापडले. 60 फूट खोदायला लागलं तेव्हा गोविंदजी मिळाले. तर गोविंदजी त्यांच्या त्या शोध कार्यामुळे, त्यांची ती जी काय म्हणू उत्सुकतेमुळे गोविंदजी मिळाले की ते एका राजाच्या महलातले, राज्यातले, सभेतले गृहमंत्री होते आणि खूप त्यांचं मोठं स्थान होतं. आणि 7 भाषा यायच्या रूप गोस्वामींना, फारशी पण यायची. या सगळ्या भाषा येणाऱ्या विद्वान, तर्क प्रवीण, हुशार, चारित्र्यवान, श्रीमंत एकेकाळी असलेल्या रूप गोस्वामींना गोविंदजी आले की जे गोविंदजी वन फिरतायत आणि प्रत्येक व्रजवासीला जाऊन गोविंदजी कुठे, आणि त्यांच्या त्या उत्सुकतेमुळे आले. तर म्हणून रूप आणि सनातन यांना श्री चैतन्य महाप्रभू वापरतायत हे सांगायला की श्रीकृष्णाला जर जिंकायचं असेल तर पैशांची गरज नाहीये. श्रीकृष्णाला जर जिंकायचं असेल, श्रीकृष्णाला जर आकर्षित करायचं असेल तर ती उत्सुकता पाहिजे, ते आकर्षण पाहिजे, ते प्रेम पाहिजे. तर म्हणून लास्ट पॉइंट माझा, प्रभुपाद जेव्हा अमेरिकेत गेले आणि प्रभुपादांना जेव्हा हे म्हणतात ना भगवान देते तो छप्पर फाडके देते, ते जे यश मिळालं त्याच्यामध्ये प्रभुपादांकडे काय होतं? पैसे होते प्रभुपादांकडे? नाही. प्रभुपादांकडे युवा अवस्थेतलं शारीरिक सौंदर्य होतं? नाही. प्रभुपादांकडे अमेरिकेतले काही कॉन्टॅक्ट होते? नाही. मग प्रभुपादांना जेव्हा यश मिळालं, प्रभुपादांना त्यांच्या गुरुबंधूंनी मदत केली? नाही. सो प्रभुपादांना जे न भूतो न भविष्यती यश मिळालंय त्याचं गुरुकिल्ली काय, त्याचं रहस्य काय? व्हॉट इज द सिक्रेट ऑफ गेटिंग सक्सेस फॉर एसी भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद? त्यांचा तो विश्वास आणि त्यांचे ते संघर्ष आणि त्या संघर्षांना ते कसे बघतायत आणि म्हणतात की नाही प्रयत्न करायला पाहिजेत. राईट. सो जर त्यांच्याकडे पैसे असते तर आज मी जेव्हा हा प्रश्न विचारला असता ना, या सभेतून एक व्यक्ती तरी उभा राहिला असं म्हणाला प्रभूजी त्यांच्याकडे पैसे होते. जर त्यांना गुरुबंधूंनी मदत केली असती, एक तरी व्यक्ती ते उभा आहे प्रभूजी त्यांना त्यांच्या गुरुबंधूंनी मदत केली म्हणून प्रभुपादांना यश मिळालं. तर श्रीकृष्णांना जेव्हा त्यांच्या भक्तांचा गुणगौरव करायचा असतो, ऍक्च्युली हरिष्येत धनम शनै, ज्यांच्यावर अनुग्रह करतात श्रीकृष्ण त्यांचं सगळं काढून का माहितीये, त्याला जेव्हा मग भरभरून यश देतात, तर जेव्हा कोणाच्या मनात प्रश्न येतो की या अशा भक्ताला भरभरून यश आलं त्याचं कारण काय, काही भौतिक कारण तुम्ही देऊ शकत नाही, कारण त्यावेळेस ते भौतिक कारण नव्हतं. पैसे नव्हते, तब्येत नव्हती, आरोग्य नव्हतं, मदतीचा हात नव्हता, कॉन्टॅक्ट नव्हते, काहीच नव्हतं प्रभुपादांकडे, तरी त्यांना भरभरून यश मिळालं. कशामुळे? एकच आहे, शुद्ध भक्ती. रूप गोस्वामींकडे जर थोडेसे जरी पैसे असते, जुन्या काळातले, मंत्री काळातले, आपण जेव्हा हा प्रश्न विचारू ना रूप गोस्वामींना गोविंदजी का प्रकट झाले, कोणीतरी म्हणाले असते त्यांच्याकडे पैसे होते ना म्हणून झाले आणि त्या पैशांनी त्यांनी मंदिर बांधलं म्हणून. पण ऍक्च्युली जर बघितलं श्री चैतन्य महाप्रभूंनी रूप गोस्वामींना सगळं काढून घेतलं आणि फक्त त्याच्यातून आपल्याला सांगताय श्रीकृष्णांना आकर्षित करण्यासाठी या कुठल्याही भौतिक गोष्टींची गरज नाही. एसी भक्तिवेदांत स्वामी प्रभुपादांच्या जीवनातून सगळं काढून घेतलं. का? तर आपण तो तर्क कधी चुकूनही लावू नाही शकत की कुठल्या तरी एका तरी भौतिक गोष्टीची मदत होते श्रीकृष्णांना प्रसन्न करायला. श्रीकृष्णांना प्रसन्न करायला श्रीकृष्ण भक्त चेतना बघतात. तुम्ही श्रीमंत असाल चांगली गोष्ट आहे, श्रीमंत नसाल काही समस्या नाही, पण मेन गोष्ट आहे आतुरता आहे का, उत्सुकता आहे का. तर रूप गोस्वामींचा तोच तर आहे शुद्ध भक्ताचा, एसी भक्तिवेदांत स्वामी प्रभुपादांचा तोच तर आहे शुद्ध भक्ताचा. एकही भौतिक गोष्ट नसतानाही म्हणतात ना मातीतून सोनं काढतात हे लोक, पण तेच तर आपलं नाही. तर जर रूप गोस्वामींनी सांगितलं अशी शुद्ध भक्ती केल्याशिवाय तुला श्रीकृष्ण मिळणार नाही, तर आपण कुठे जॉईन करणार इस्कॉन? आपण म्हणणार मग मी घरीच बरं आहे. पण तुमच्या आणि आमच्यासाठी युक्त वैराग्य आहे. तुमच्या आणि आम्हाला सांगितलं काही हरकत नाही, तुझ्याकडे जे काही आहे, तुझ्याकडे बुद्धी आहे परमेश्वराच्या सेवेत लाव, तुझ्याकडे पैसे आहेत परमेश्वराच्या सेवेत लाव. पण आपल्याला कधी हे वाटू नये माझ्याकडे पैसे आहेत म्हणून मी श्रीकृष्णांची सेवा करतोय, माझ्याकडे बुद्धी आहे म्हणून मी श्रीकृष्णांची सेवा करतोय. ज्यांच्याकडे काहीही नाही
ते पण श्रीकृष्णांची सेवा करू शकतात जर त्यांच्याकडे उत्सुकता असेल, त्यांच्याकडे ते आकर्षण असेल, त्यांच्याकडे समर्पणाची भावना असेल. तर म्हणून श्री चैतन्य महाप्रभू निरूप आणि सनातन गोस्वामी यांचा उदाहरण म्हणून वापर केला. आणि एसी भक्तिवेदांत स्वामी प्रभुपदांचा श्रीकृष्णांनी आपल्याला हे उदाहरण, काहीही नव्हतं, फक्त एक टाळ आणि तो हरिनाम, आणि त्याच्यावर आधारित एवढी मोठी संस्था स्थापित केली आहे. पण तुम्ही आणि आम्ही हताश नाही व्हायला पाहिजे त्या उदाहरणाने आपल्याला प्रेरणा मिळायला पाहिजे. दोन्ही गोष्टी होऊ शकतात. आपण बाप रे तोच तर, पण आपल्याला सांगते युक्त वैराग्य, तुझ्याकडे जे आहे ते परमेश्वराच्या सेवेत लाव, तुला पण ते यश मिळू शकतं. हरे कृष्ण. सुधीर चैतन्य प्रभू थोडे 2 शब्द. हरे कृष्ण. 2 शब्द. पाऊस पण आहे, मुंबईला काही वाटत नाही, पाऊस पण येते, सगळ्यांना भीती वाटते पावसाची, आम्हाला नाही. पण तुम्ही जे आज सुंदर खूप छान लेक्चर दिलं आणि त्याच्यामध्ये फार मला जो टच झाला पॉईंट, आपली सर्वात मोठी महत्वाकांक्षा काय असली पाहिजे, आणि ती महत्वाकांक्षा आहे की भगवंताचं प्रेम किंवा भगवंतांना प्रसन्न करणं. ही महत्वाकांक्षा जी आहे खूप महत्वाची आहे. आणि आता जो तुम्ही पॉईंट सांगत होता की कशा प्रकारे ऍक्च्युली भगवंतांनी त्यांच्या म्हणजे भगवद्गीतेमध्येच ते सांगितलेलं आहे आणि 15व्या अध्यायामध्ये तुम्ही मार्गदर्शन केलं. पण आचार्यांचा रोल जो आहे ही महत्वाकांक्षा कशी घेऊन जायची पुढे, कारण बऱ्याच वेळेला महत्वाकांक्षा आपण करायचा प्रयत्न करतो, त्या महत्वाकांक्षेमध्ये आपण बाकीच्या लोकांना आपण चिरडत जातो. जे बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यू किंवा कुठल्या याच्यामध्ये बघितलं तर की त्याच्यामध्ये इतरांचा विचार केला जात नाही बऱ्याच वेळेला. पण आचार्य ऍक्च्युली खूप छान प्रकारे आपल्याला शिकवतात. तुम्ही आता ते सांगत होता की प्रभूजींचा प्रश्न होता, युक्त वैराग्य पण आहेच, पण ऍक्च्युली जो मार्गदर्शन जो करतायत आचार्य, त्याच्यामध्ये ते दाखवतात की अल्टिमेटली तुम्हाला भगवंतांबद्दल बऱ्याच गोष्टी माहिती असतील, तुम्हाला फिलॉसॉफी माहित असेल, तुम्हाला त्यांच्या वेगवेगळ्या त्यांच्या कथा आहेत त्या माहीत असतील, पण ऍक्च्युली भगवंतांचा साक्षात्कार होण्यासाठी अल्टिमेटली आपल्याला एकच गोष्टी कराव्या लागते, आणि ती गोष्ट म्हणजे आहे की भगवंतांचे जे भक्त आहेत त्यांची सेवा करणं आणि एक मिनियन सेवा करणं. कितीही आपण उच्च स्तरावरती जरी गेलो तरी सुद्धा कमिंग बॅक टू द बेसिक की जो आहे, आणि प्रभुपादांनी ते दाखवून दिलं. प्रत्येक त्यांच्या स्ट्रगलमध्ये सुद्धा, सुरुवातीचे स्ट्रगल अमेरिकेमध्ये गेल्यावर सुद्धा त्यांची जी प्रत्येक सेवा होती ती म्हणजे जे तिकडचे जो लोक होते त्यांना काहीच माहीत नव्हतं, त्यांच्यासाठी ते कुकिंग करत होते, त्याचे प्लेट्स धुवायचे, सगळं करणं, सगळं ते करत होते. आणि त्यानंतर सुद्धा प्रभुपाद उच्च स्तरावर होते. म्हणजे तुम्ही म्हणालात की CNN त्याला टॉप 5 मध्ये आफ्टर 50. ऍक्च्युली CNN ला माहित नाही की बिफोर 50 सुद्धा प्रभुपादांनी काय केलं, पण तो भाग वेगळा राहिला. पण त्या पोझिशनला पोहोचल्यानंतर सुद्धा प्रभुपादांनी जो त्यांचा जो रूट आहे ऑफ मिनियन सर्व्हिस तो कुठे त्यांनी सोडला नाही. म्हणजे एका प्रकारे आपण जर पाहिलं की प्रभुपाद एवढ्या मोठ्या लेवलला होते, पण एखाद्या लहान मुलापासून मोठ्या व्यक्तीपासून म्हणजे प्रसिद्ध व्यक्तीपर्यंत त्यांचे जे डिलिंग्स होते त्यांचं एकच हे होतं, ध्येय होतं की यांना भगवंताचं बरोबर कसं जोडलं. आणि त्यांना प्रभुपादांनी विचारलं की काही जणांनी, ते भक्तांनीच विचारलं की भगवंताची हा संबंध कसा प्रस्थापित करणं, किती वेळ लागतो याच्यासाठी. आणि तो सुंदर व्हिडिओ आहे की महाराज म्हणतात, प्रभुपाद म्हणतात, जस्ट वन मोमेंट, एक क्षण आहे फक्त. आणि प्रभुपाद सर्वांना विचारतात, तुम्ही भगवद्गीता वाचत नाही का? भगवद्गीतेमध्ये लिहिलेलं आहे, सर्व धर्मांपर्यंत माम एकच शरणं. हा एक शरण घेणं हा एक आहे भाग. म्हणजे आता प्रभुपादांनी ते एवढ्या स्ट्रॉंगली सांगितलं की सगळेजण असे विजिबली त्या व्हिडिओमध्ये
आणले की अरे काय हे आहे, पण हा जो आहे प्रबोधनाचं कन्व्हिक्शन आहे, आणि जर आपण त्या कन्व्हिक्शनने जर आपण पुढे गेलो तर डेफिनेटली सोपं नाहीये की जेवढं प्रबोधन म्हणाल की एका क्षणामध्ये होईल, पण प्रबोधनाला माहिती आहे की एका क्षणामध्ये होईल जर तुमच्याकडे ती कन्व्हिक्शन आहे. दॅट इज वॉट हे प्रबोधनाचं हे आहे. पण आपल्यासाठी एक मोठी आशा आहे की एका क्षणामध्ये नाही तर पण एका आयुष्य आपल्याला जे मिळाले त्याच्यामध्ये तरी आपण भगवंताचे शरण घेऊ शकतो. सो हरे कृष्ण. आपण इथे थांबूया. अनाउन्समेंट्स आहे.